थँक्यू. सगळ्यांना नमस्कार. मी डॉक्टर नरेश बोडखे. मी गोखले इन्स्टिट्यूटमध्ये अर्थशास्त्राचा प्राध्यापक आहे आणि माझं मूळ गाव आहे कुंभेफळ. सिंदखेड राजा तालुक्यातील कुंभेफळ हे छोटंसं गाव आहे. गेली 30-40 वर्ष आम्ही बीबी या गावी राहतो. बीबी हे गाव कुंभेफळपासून अगदी जवळ 2-3 किलोमीटर अंतरावर आहे. मुंबई, पुणे आणि नागपूरला जोडणारा जो शॉर्टकट हायवे आहे मेहकर मार्गे, त्या मार्गावरती हे गाव लागतं. मित्रांनो, माझं एज्युकेशन हे 12वीपर्यंतचं एज्युकेशन पूर्ण बीबी या गावात झालं. त्यानंतर मी इंग्लिश लिटरेचर घेऊन ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं आणि त्यानंतर MA इकॉनॉमिक्स पुणे विद्यापीठातून केलं आहे आणि त्यानंतर मी सेट आणि नेट ह्या दोन्ही परीक्षा पास केल्यात. आणि त्यानंतर मुंबईला चेतना कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स या कॉलेजमध्ये 7 वर्ष मी अध्यापनाचं काम केलं आहे. आणि त्यानंतर गेली जवळपास 10 वर्ष मी गोखले अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र संस्था पुणे इथे प्राध्यापक म्हणून काम करतो आहे. गेली अनेक वर्ष गोखले इन्स्टिट्यूट जॉईन केल्यापासून बऱ्याच संशोधनाच्या प्रोजेक्ट्सवरती मी काम केलेलं आहे. त्याची उदाहरणं जर द्यायची झाली तर आपल्याला केळकर समिती माहिती असेल कदाचित. केळकर समिती ही विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये अनुशेष कॅल्क्युलेट करण्यासाठी स्थापन केलेली उच्चस्तरीय समिती होती. त्या समितीमध्ये मी उर्वरित महाराष्ट्राचा जो काही अभ्यास आहे त्या अभ्यासासाठी जो गट होता, अभ्यास गट, त्याचा मी मेंबर होतो. आणि त्यानंतर मी जालना जिल्ह्याचं व्हिजन डॉक्युमेंट सुद्धा तयार केलेलं आहे. आमचे मित्र आदरणीय त्यावेळेचे पालकमंत्री आणि आत्ताचेही पालकमंत्री राजेश भैया टोपे साहेब यांच्या नेतृत्वाखाली हे काम मला मिळालं होतं. आणि त्यावेळेला आपण हे व्हिजन डॉक्युमेंट जालन्यासाठी 12 ते 32 असं 20 वर्षाचं व्हिजन डॉक्युमेंट आपण गव्हर्नमेंटसाठी तयार केलं होतं आणि त्या टीमचा मी हेड होतो. त्यानंतर बरेच संशोधनाची संधी मला इथे गोखले इन्स्टिट्यूट जॉईन केल्यापासून मिळाली. त्यामध्ये प्रामुख्याने 15वा वित्त आयोग जो अजून चालू आहे, त्याचा रिपोर्ट अजून यायचा बाकी आहे, त्या रिपोर्टचासुद्धा अभ्यास आमच्याकडे झाला आणि मला त्यामध्ये काम करण्याची संधी मिळाली. असे अनेक संशोधन करण्याचा आणि तो जवळून पाहण्याचा अनुभव मला फार कमी वयामध्ये लाभला, हे एक विशेष. माझं PhD हे आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये आहे. मी आंतरराष्ट्रीय व्यापारामधून PhD केले आणि मुख्यतः माझा ग्रामीण अर्थव्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय व्यापार अशा 2 पातळ्यांवरती मी अभ्यास करत असतो. हा माझा थोडक्यात परिचय झाला. आजचा विषय आपल्या सगळ्यांना माहिती आहे की समाजाची दशा आणि दिशा हा विषय का निवडला आणि नेमकं मी काय बोलणार आहे मी थोडक्यात सांगतो तुम्हाला. त्या अगोदर मला जे आयोजक आहेत वंजारी सेवा संघ महाराष्ट्राचे, विशेषतः राहुल जाधवर सर आणि बारगजे सर, या दोघांचा आभार व्यक्त करायचे की त्यांनी मला ह्या प्लॅटफॉर्मवर बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली. खूप चांगल्या लोकांनी या प्लॅटफॉर्मवर येऊन ॲक्च्युली त्यांचं मार्गदर्शन केलेलं आहे. त्यामध्ये प्रामुख्याने आता मी रिसेंटली जे बघितलेत, सगळ्यांची नावं घेणं काही शक्य नाही, पण नारायण मुंडे साहेब आहेत, माजी आमदार. वंचकीपर आहेत, IPS आमचे मित्र. चंद्रकांत केदार साहेब आहेत. त्यानंतर उदय घुगे आहेत. आमदार नरेंद्र दराडे साहेब आहेत. सुहास कांदे आहेत. उदय घुगे हे नाशिकचे वी प्रोफेशनल या ग्रुपचे एक महत्त्वाचे समर्थक किंवा महत्त्वाचे प्रमोटर आहेत. त्यानंतर बहुतेक जी मंडळी येऊन गेली त्यामध्ये सगळे MPSCतून आत्ताच पास झालेले सर्व अधिकारी मंडळी आहेत. त्या सर्वांचं मी या संधीत इथून मी अभिनंदन करतो. त्यामध्ये प्रामुख्याने विकास गमरे आहेत,
अक्षय ढाकणे, श्वेता खाडे, रामदास दौंड, दादासाहेब दराडे, प्रियंका मिसाळ, ह्या सर्व नवनिर्वाचित अधिकारी मंडळींना आपण सर्वांकडनं शुभेच्छा देऊया. अशा सर्व लोकांना आपण ऐकत आला आहेत आणि खूप मोठा हा प्रवास लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण सर्वांनी पाहिला आहे. यासाठी ह्या सर्व आयोजकांचे आपण सगळ्यांनी आभार व्यक्त केले पाहिजेत. आजचा विषय खरं तर फार ब्रॉड विषय आहे, त्यामुळे त्यामध्ये काय बोलायचं आहे हा कदाचित बऱ्याच लोकांना प्रश्न पडला असेल की आत्तापर्यंत बरीच लोक यावर बोलून गेली आहेत आणि आता मी वेगळं काय बोलणार आहे, की समाजाची दिशा आणि दशा आपण सर्व जाणकार आहात, माहिती आहे. मी खरं तर अर्थशास्त्राचा प्राध्यापक असल्यामुळे याकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन हा पूर्णतः वेगळा आहे. सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करणारी लोक याकडे कम्प्लिटली वेगळ्या नजरेने पाहतात. मी मात्र पूर्णतः वेगळ्या नजरेने पाहतो. मी अर्थशास्त्र शिकवत असताना अर्थशास्त्राचा जो काही गाभा आहे, मूळ गाभा, तो म्हणजे मानव विकास, आणि मानव विकासाच्या नजरेतून मी ह्या सगळा विकास बघत असतो की आपण नेमके कोण आहोत, आपला हा सगळा विकास कसा झाला, किंवा हा आर्थिक विकास किंवा सामाजिक विकास नेमका कसा साधला जाऊ शकतो. या दृष्टीने अगदी गावापासून ते व्हाईट हाऊसपर्यंत असा सगळा स्पेक्ट्रम मी एका नजरेत बघू शकतो. त्याचं कारण मी गावातही वास्तव्य केले आणि शहरातही वास्तव्य केले आणि आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय संस्था हा माझा अभ्यासाचा विषय आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारण, राष्ट्रीय राजकारण आणि विकास ह्या सगळ्यांचे सांगड मला घालण्यासाठी फार अवघड नाही आहे आणि ते मी करत असतो. आज खरं तर बोलताना मी काही लोकांना, म्हणजे आमचे जे काही आयोजक आहेत त्यांना मी असं म्हणालो की मी कुठल्याही जातीच्या प्लॅटफॉर्मवर आतापर्यंत बोललेलो नाही आणि बोलत नाही. परंतु त्यांनी मला एक आश्वासन दिले, सर आम्ही हा जो प्लॅटफॉर्म उभा केला हा फक्त कुठल्याही एका विशिष्ट वर्गासाठी किंवा जातीसाठी उभा केलेला नसून हा सगळ्यांसाठी आम्ही केलेला प्लॅटफॉर्म आहे. इथे खूप चांगली लोक सर्व बहुजन समाजातून येऊन बोलून गेली आहेत आणि त्यामुळे मला एक बरं वाटलं की असा एक प्लॅटफॉर्म आहे की जिथे फक्त कुठल्या एका विशिष्ट जातीचा किंवा याचा हे न होता सर्व बहुजनांचा विचार एकत्रित होतो. मी थोडं याकडे वेगळ्या नजरेने पाहतो. मी कदाचित बाहेर राहत असल्यामुळे किंवा इतर सगळ्या सामाजिक आणि राजकीय प्रवाहामध्ये असल्यामुळे माझा याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. तो दृष्टिकोन असा आहे की जात म्हणजे एक प्रकारे आपलं एक कुटुंब, अशा पद्धतीने जर आपण त्याकडे बघत गेलो तर आपण फार विस्तृत किंवा फार ग्लोबल दृष्टीने आपण त्याकडे बघू शकतो. ग्लोबल या अर्थाने की आपण समाजामध्ये एकटे नाहीत, इतर बहुजन, इतर समाज सगळे एकत्र आपण राहत असतो आणि एकत्र बसत असतो, एकत्र व्यवहार करत असतो. त्यामुळे कुठल्याही एका जातीचा किंवा धर्माचा किंवा कुठल्याही पंथाचा असा एक्स्ट्रीम आपल्याला हे करता येणार नाही, कारण इंटरडिपेंडन्स आणि कोएक्झिस्टन्स खूप महत्त्वाचं आहे आणि ते आहेच आहे. त्यामुळे बहुजनवाद हा मी जास्त प्रमोट करतो आणि ह्या बहुजनवादी विचारातून मी समाजाकडे कुटुंब म्हणून बघतो आणि माझा असं दावा आहे म्हणता येईल की जोपर्यंत कुटुंब ही संस्था जिवंत आहे तोपर्यंत जाती व्यवस्था असणारच आहे. तुम्हाला मला आवडो अगर न आवडो, पण जात ही व्यवस्था आहेच आहे आणि जात ही न जाणारी गोष्ट आहे. त्यामुळे ती आपल्याला गृहीत धरूनच पुढे जायला पाहिजेत. पण त्यामध्ये एक गोष्ट मात्र नक्की आहे, ती अशी की आपण जातीच्या पलीकडे विचार करू शकतो. जर आपण एक कुटुंब म्हणून त्याकडे बघितलं तर कुटुंबातल्या व्यक्तींना तुम्ही सपोर्ट करताय, कुटुंबाच्या व्यक्तींना तुम्ही आधार देताय, यामध्ये गैर काहीच नाही आहे. कुटुंबातल्या व्यक्तींना आधार देणे, सपोर्ट करणे, त्यांना विशेष मदत करणे हा प्रत्येकाचा मानवाचा हा स्थायी स्वभाव आहे आणि आपण ते केलं पाहिजेत. कारण जो कोणी शिक्षित वर्ग असेल किंवा जो कोणी पुढारलेला वर्ग असेल त्या समाजाचा, त्यांनी आपल्या आपल्या समाजाकडे त्या दृष्टीने बघितलं पाहिजेत आणि खरं तर त्यांचा विकास करण्याची जबाबदारी, त्यांच्याकडे लक्ष देण्याची जबाबदारी त्या कुटुंब प्रमुखांचीच आहे आणि त्याकडे तशा दृष्टीने बघितलं गेलं पाहिजेत. परंतु हे करत असताना इतरांवरती आपण कधी कुठे अन्याय करत नाही याची आपण खात्री केली पाहिजेत किंवा कुठलाही यामधून जातीभेद किंवा धर्मभेद किंवा कुठलाही द्वेष पसरला नाही पाहिजेत आणि तो द्वेष पसरवू न देणे
हा त्याचा गाभा आहे. जर आपण हे करण्यास साध्य झालो तर आपण जात संपेल किंवा मला माहिती नाही, खरं तर जात हा मुद्दा संपायला पाहिजे, पण मी म्हणेल जातीवाद नक्की संपू शकतो. आणि तो जातीवाद संपवण्यासाठी आपण थोडा वैश्विक विचार केला पाहिजेत. नेमकं वैश्विक विचार केला पाहिजे म्हणजे नेमकं काय केलं पाहिजेत, तर आपल्याला त्यासाठी परदेशात जायची गरज नाही आहे, फॉरेनला जायची गरज नाही आहे, पण सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची आपली समाजाची ताकद असली पाहिजेत, एक संस्कार असला पाहिजेत, थॉट प्रोसेस असली पाहिजेत. याचे 2 उदाहरणं मी तुम्हाला मुद्दामून देईल. एक म्हणजे ह्या भटक्या समाजाला दिशा देण्याचा जो पाया आहे तो स्वर्गीय भगवान बाबा यांनी रचलेला आहे. भगवान बाबांची बद्दल जर तुम्ही वाचलं असेल किंवा इतरांना माहिती असेल सगळ्यांना, भगवान बाबा हे थोर संत होते, वारकरी संप्रदायाचे प्रचारक होते. गाडगे बाबा असतील किंवा तुकडोजी महाराज असतील किंवा या परंपरेतून ते ॲक्च्युली प्रबोधन करत होते. त्यांनी बऱ्याच सामाजिक प्रथांविषयी, अंधश्रद्धेविषयी आपल्या कीर्तनातून प्रचार केलेला आहे. आणि तो फक्त विशिष्ट एका जातीसाठी नाही तर संपूर्ण बहुजन समाजासाठी केलेला आहे. भगवान बाबा असे म्हणायचे की शेती विका पण तुम्ही मुलांना शिकवा. त्याच्यावर मी येतोच पुढे, दशा आणि दिशा सांगताना शिक्षणाचं महत्त्व काय आहे. पण ह्या सगळ्या बहुजनवादी चळवळीला पुढे घेऊन जाण्यासाठी भगवान बाबांनी जो पाया रचला होता तो पाया खूप मजबूत होता. आणि तोच घेऊन पुढे मुंडे साहेबांनी सुद्धा अनेक समाजाच्या लोकांना सोबत घेऊन 18 पगड जातींना सोबत घेऊन राजकारण केले आणि समाजकारणही केले. त्यामध्ये आजही बरीच लोक बघू शकताय, त्यांची नावं सांगण्याची गरज नाही आहे. पण हा मुंडे साहेबांचा जो काही प्रवास आहे तो सुद्धा आपल्याला हे सांगून जातो आहे की आपण कुठल्याही एक्स्ट्रीम याच्याकडे जायला नको. आजच्या सामाजिक माध्यमांच्या युगामध्ये आणि ह्या सगळ्या आयसोलेटेड कम्युनिटी बेस पॉलिटिक्समध्ये एक्स्ट्रीमिझम खूप वाढत चालला आहे. म्हणजे खूप जास्त जातीवाद किंवा खूप जास्त त्याचा काय म्हणता येईल दुराभिमान बाळगला जातो. तो बाळगण्याची गरज नाही आहे ॲक्च्युली. आणि हे सगळं आपण करू शकतो. ते करण्यासाठी आपल्याला ह्या 2 महान विभूतींची वैचारिक पार्श्वभूमी आहे. त्यामध्ये भगवान बाबा आणि मुंडे साहेब हे दोघेही आहेत. आता मी समाजाची दशा आणि दिशा या मार्गाने बोलणार आहे. पण दशा आणि दिशा बोलताना मी दशा त्या विषयाची त्या पर्टिक्युलर याची दशा आणि त्याची दिशा असं एकत्रित बोलणार आहे. त्यामुळे एकदाच दशा सांगायच्या आणि नंतर दिशा सांगायच्या असं न करता मी एकत्रित त्याला पर्याय काय असू शकतो किंवा आपण काय करायला पाहिजे याच्यावर मी बोलणार आहे. तर सर्वात पहिला मुद्दा मला या लाईव्हमधून एक क्लिअर करायचा की कुठलाही जातीवाद वाढणार नाही अशा प्रकारचं वर्तन आपण सर्वांनी करायचं आहे. कारण आपण एकटे नाही आहेत, इतर सर्व बहुजनांना आपल्यासोबत घेऊन ही लढाई करायची आहे आणि पुढे जायचं आहे. त्यामुळे कुठल्याही आपल्या याच्यामध्ये, आपल्या बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये, व्यवहारामध्ये, लिखाणामध्ये कधीही कुठलाही एक्स्ट्रीमिझम दिसायला नको, ही सर्वांना एक नम्र विनंती मला या निमित्ताने करायची आहे. आणि आता जे प्रश्न मला मांडायचे आहेत, ॲक्च्युली प्रश्न हे काही फक्त कुठल्या एका समाजाचे नाही, हे संपूर्ण बहुजन समाजाचे प्रश्न सारखेच आहेत. मग त्यामध्ये अगदी मराठा समाज असेल, दलित असतील, OBCमध्ये इतर समाज असतील, धनगर, माळी वगैरे सगळं, बंजारा, ह्या सगळ्यांचे प्रश्न बहुतांशी सारखेच आहेत. यामध्ये फार फरक करता येणार नाही. पण काही स्पेसिफिक प्रश्न मला मांडायचे आहेत जे सर्व कम्युनिटीला म्हणजे सर्व बहुजनांना सर्वांनाच ते लागू पडतील असे प्रश्न मी काही मांडणार आहे आणि त्या दृष्टीने ही सगळी मांडणी मी करणार आहे. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आणि त्याच मुद्द्यावर मला जास्त बोलायचं आहे तो म्हणजे शिक्षणाचा मुद्दा आहे. अनेक उदाहरणं मी देऊ शकतो, असंख्य उदाहरणं देता येईल की शिक्षणामुळे समाज बदलू शकतो आणि बदललेला आहे. त्याचं एक ज्वलंत उदाहरण मी स्वतः आहे. आत्ता लाईव्ह बघत असणाऱ्या बऱ्याच लोकांना माहिती असेल कदाचित, आणि जे मला पर्सनली ओळखतात त्यांना माहिती आहे की मी 12वीपर्यंत गावात शिकलो आणि कुठल्याही पार्श्वभूमी नसताना शिकलो. म्हणजे शैक्षणिक पार्श्वभूमी नसताना, इंग्रजीचा कुठला बेस नसताना मी BA इंग्लिशमध्ये केलं आणि BA इंग्लिश लिटरेचर करताना मी नुसतं शिकत होतो असं नाही, तर मी तिथल्या एका नामांकित हॉटेलमध्ये ॲक्च्युली भांडे धुवायचं काम केलं आहे.
त्यानंतर मी पेपरसुद्धा विकलेत. मी जालन्याच्या बसस्टँडवरून पेपर विकत घेऊन MIDCमध्ये जालन्याचे पेपर विकलेत. आणि हे सगळं करून मी शिक्षण घेतलं आहे. आणि त्यानंतर मी MA इकॉनॉमिक्स केलं. MA इकॉनॉमिक्समध्ये सेट पास झालो. पुणे सेंटरला मी एकटा सेट पास झालो होतो 2003ला. त्यावेळेला सेट पास होणे म्हणजे ॲक्च्युली खूप महत्त्वाची गोष्ट मानली जायची. त्यानंतर पुढे चेतना कॉलेज शिकवायला गेलो. इंग्लिश मीडियममधून सगळं माझं पुढचं एज्युकेशन झालं आणि पुढचा आता प्रवास चालू आहे. कुठली पार्श्वभूमी नाही, पण फक्त शिक्षणाच्या बळावर मी हा सगळा प्रवास गाठू शकलो आहे. ते इथपर्यंत मग केळकर कमिटी असेल, जालना विजन डॉक्युमेंट असेल, हे सगळं मी करू शकलो केवळ शिक्षणामुळे करू शकलो. दुसरं एक उदाहरण मला देता येईल शिक्षणाच्या बाबतीत. ते असं की मला आठवतं मी लहान असताना जेव्हा जालना या शहरामध्ये किंवा इतर आजूबाजूच्या मोठ्या शहरांमध्ये हॉस्पिटल्समध्ये जायचो, त्यावेळेला हॉस्पिटल्स फार कमी होती, कमी डॉक्टर्स होती. आज मात्र तिथे संपूर्ण बहुजन समाजाच्या डॉक्टर मंडळींनी मोठा एक ग्रुप तयार केला आहे आणि तिथे 50पेक्षा जास्त डॉक्टर मंडळी तयार झाली आहेत. आणि ही सगळी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातली मंडळी आहे. यांनी आपल्या शिक्षणाच्या बळावर, आपल्या कुवतीवर हे सगळे हॉस्पिटल्स उभे केलेत, मोठे मोठे हॉस्पिटल्स उभे केलेत. तर ह्या सगळ्यांचं अभिनंदन करायला पाहिजे आपण सगळ्यांनी, कारण शिक्षणातून त्यांनी बदल होऊ शकतो हे सिद्ध केलेलं आहे, दाखवून दिलेलं आहे. आणि हाच मेसेज मला आज, हा सेंट्रल मेसेज मला आज या फेसबुक लाईव्हमधून द्यायचा आहे की समाजाची दशा काय सध्या समाजाची दशा ही आहे की शिक्षण घ्यायचं, नेमकं कुठलं शिक्षण घ्यायचं, इंजिनिअरिंग घ्यायचं की आर्ट्स घ्यायचं, कॉमर्स घ्यायचं की काय करायचं, ह्या परिस्थितीमध्ये आपले युवक सगळे बहुजनांचे त्यामध्ये सापडलेले आहे, ह्या परिस्थितीमध्ये गोंधळलेले आहेत. मुळात एज्युकेशन घेताना करिअर प्लॅनिंग करणं हा एक त्याचा महत्त्वाचा भाग असतो. पण ह्या सगळ्या गायडन्सच्या अभावे बऱ्याच लोकांना हे सगळं कळत नाही, करता येत नाही आणि मग हे सगळं नुसतं एज्युकेशन घ्यायचं आहे. त्यातलं क्वालिटी एज्युकेशन किती घेत आहेत हा प्रश्न जर आपण स्वतःला विचारला आहे तर मे बी मला असं वाटतं 10% लोक फक्त क्वालिटी एज्युकेशन घेऊ शकत आहेत. प्रायमरी एज्युकेशनपर्यंत कदाचित चांगलं एज्युकेशन असेल, पण त्यानंतर 11-12 पासून ते ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत कुठल्या तरी तालुक्याच्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आणि ते फक्त नावापुरतं BA, BCom, BSc करायचं, असा जो प्रकार आहे तो वाढत चाललेला आहे. त्यामुळे शिक्षणामध्ये, आणि ते शिक्षण घेऊन कुठला रोजगार मिळणार आहे अशी जर आपली अपेक्षा असेल तर ती फार भाबडी अपेक्षा आहे. ती अपेक्षा तुम्हाला खरोखर बदलायला पाहिजे. आज ह्या स्पर्धेच्या युगामध्ये आपल्याला काय शिक्षण घेतलं पाहिजे, त्यामध्ये स्किल एज्युकेशन असेल, टेक्निकल एज्युकेशन असेल किंवा काय, कुठले व्यवसाय करायला पाहिजे यावर मी बोलणारच आहे पुढे. पण एज्युकेशन हा त्यातला ही मोठी दशा आहे समाजाची. त्यामध्ये फक्त मी मेल एज्युकेशनबद्दल बोलत नाही तर फिमेल एज्युकेशन, महिलांच्या शिक्षणाबद्दलही बोलतो. महिलांच्या शिक्षणाचं प्रमाण खूपच अल्प आहे. त्या मुद्द्यावर जायच्या अगोदर मला एक मुद्दा सांगायचं. काल मी ह्या लाईव्हच्या अनुषंगाने काही वाचन करत होतो आणि ते वाचन करत असताना मला एक सोनवणी म्हणून गृहस्थांचा एक ब्लॉग मला मिळाला आणि तो ब्लॉग वाचत असताना त्यांनी समाजातली जी काही मागासलेपण आहे ते सांगायचा प्रयत्न केला होता. तर त्याच्यावरती खाली कॉमेंटमध्ये एका समाजाच्या शिक्षित महिलेने असं कॉमेंट केली होती की नाही, आमचा समाज हा क्षेत्रीय समाज आहे आणि आम्ही खूप पुढारलेले आहेत. मुंबईमध्ये आमच्याकडे 3 BHK कमीत कमी घर आहे आणि आमची फार लोक अधिकारी आहेत वगैरे वगैरे, असा जो दुराभिमान त्यांनी लिहिला होता ते वाचताना मला फार दुःख झालं की कदाचित हे पुण्या मुंबईत जन्मलेले लोक असतील, ह्यांना गावाकडचं किंवा मराठवाडा, विदर्भ, तेलंगणा ह्या भागात जो वंजारी समाज आहे त्याबद्दल कदाचित माहिती नसावं. तो तसा मुद्दा नाही आहे. तर समाजाची दशा सांगताना मला अजून त्याला जोडून एक मुद्दा सांगायचा की ऊसतोड कामगारांची जी काही शोषण आहे ते अजूनही चालूच आहे. कारखानदारांकडनं किंवा ठेकेदारांकडनं किंवा त्यांच्या सगळ्या व्यवस्थेकडनं जो काही त्याचं शोषण होतं आहे सध्या ऊसतोड कामगारांचं. कदाचित आपण सर्वांनी एक मुद्दा त्यावेळेला ऐकलाही असेल की वंजारी समाजाच्या महिला गर्भपिशवी काढत आहेत आणि गर्भपिशवी काढून टाकण्याची वेळ त्यांच्यावर का आली. जर हा समाज एवढा पुढारलेला आहे तर तो ऊसतोडणीसाठी का जातो आहे आणि ऊसतोडणी करून तो त्यावर थांबत नाही. तर महिलांना गर्भपिशवी काढावी का लागली. कित्येक शेकडो महिलांनी बीड जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या जिल्ह्यामधून जे ऊसतोड कामासाठी जातात त्यांनी गर्भपिशवी काढून टाकली आहे. त्याचं मुख्य कारण म्हणजे महिन्याला पाळी येते किंवा महिन्याला बऱ्याचदा
बऱ्याच बायकांना महिन्यातून 2दा पाळी येते आणि अशा परिस्थितीमध्ये हे सगळं हायजीन मेंटेन होऊ शकत नाही किंवा काम करण्यासाठी हे संपूर्ण आपलं हे करण्यासाठी हा सगळा प्रपंच नको किंवा हे सगळं लोडणं नको म्हणून गर्भपिशवीच काढून टाकायची आणि त्यानंतर त्यांना जे काही शारीरिक आणि मानसिक त्रास झाला हा परत वेगळाच. एवढ्यावरच नाही तर मी जेव्हा पुण्या मुंबईत फिरत असतो बरेच रिक्षा ड्रायव्हर आहेत, हमाल आहेत किंवा इतर जे काही निम्न दर्जाचे काम करणारी मंडळी आहेत त्यामध्ये सुद्धा समाजाचे बऱ्याच प्रमाणात लोक आहेत. प्रामुख्याने आपण शेती करणारा समाज आहोत, कुणबी समाज ज्याला म्हणतो आपण, कारण आपल्याकडे कुणबीक हा शब्द शेतीशी निगडीत आहे. कुणबीक करणारा कुणबी, तसा हा कुणबिकीशी जोडलेला समाज आहे आणि हा समाज मुख्यत्वे शेती या व्यवसायात रमलेला आहे. मुख्य व्यवसाय काय होता, इतिहास काय होता किंवा आपण कुठून आलो हा सगळा प्रवास मला वाटतं मागच्या सगळ्या फेसबुक लाईव्हमध्ये आपण सगळ्यांनी ऐकला आहे. मागच्याच लेक्चरमध्ये मला वाटतं नारायण मुंडे सरांनी सांगितलं की आपण रोम या देशापासून ते अफगाणिस्तान मार्गे खैबर खिंडी मार्गे आपण राजस्थानपर्यंत आलो आणि तिथून ह्या सगळ्या राज्यांमध्ये गेलो. अच्छा, हा समाज आपला ह्या सगळ्या राज्यांमध्ये पसरलेला आहे. हा सगळा इतिहासाचा भाग आहे. आपण कोण होतो, कुठून आलो वगैरे वगैरे हा इतिहासाचा भाग आहे. तो काही फार आपल्याला बदलता येणार नाही. पण मित्रांनो, आपल्याला भविष्य नक्कीच बदलता येईल आणि भविष्य बदलायचं असेल तर आपल्याला इतर सगळ्या समाजाचा, विकसित समाजाचा आपल्याला अभ्यास करावा लागेल आणि तो पॉझिटिव्हली करावा लागेल. त्यामध्ये ही दशा सांगताना मी ह्या ज्या गोष्टी सांगितल्या, हे सांगायचं तात्पर्य एवढं होतं की समाज मागासलेला आहे का, तर आहे. बऱ्याच लोकांना तो मान्य नसेल कदाचित किंवा त्यांना आपण मागासलेले आहोत हे त्यांना सांगायची लाज वाटत असावी किंवा त्यामध्ये त्यांना कमीपणा वाटत असावं. पण त्यात कमीपणा वाटण्याची गरज नाही. ही सद्यस्थिती आहे, ही परिस्थिती आहे की समाजामध्ये मागासलेपण आहे. मागच्या 20-25 वर्षापासून शिक्षणामुळे मात्र समाज बदलतोय आणि समाजातल्या ज्या काही बदलांचं मुख्य कारण असेल तर तो शिक्षण आहे. माझे असंख्य मित्र आज डॉक्टर्स, इंजिनियर्स पासून ते प्राध्यापक सगळ्या ह्याच्यामध्ये काम करत आहेत आणि मला हे सगळं सांगताना ही जर समाजाची दशा असेल तर ही दशा बदलण्यासाठी आपल्याला आपली दिशा काय असली पाहिजेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समाजाची प्रतीकं काय आहेत. समाज नेमकं कुणाकडे बघून मोठा होत असतो. दुर्दैवाने हल्ली संपूर्ण बहुजन समाज हा फक्त राजकारण्यांकडे बघून मोठा होतो आहे आणि त्यांना कदाचित त्यांची चूक नाही आहे, कारण आज समाजामध्ये फक्त राजकीय मंडळींना सर्वात जास्त मान आणि सन्मान मिळतो आहे. हे बघून त्यांना कदाचित आपणही राजकारणात जावं, आपणही चमकदार कामगिरी करावी आणि आपणही तो सन्मान मिळवावा, ते सगळं वैभव मिळवावं अशी एक अस्पिरेशन तयार होते. दुर्दैवाने हे सत्य नाही आहे आणि ते तेवढं करणं शक्य पण नाही आहे. आपला समाज फार छोटा आहे आणि या छोट्या समाजाला जेवढं प्रतिनिधित्व राजकारणात मिळालं पाहिजे कदाचित ते मिळालेलं आहे. आणि हे सगळं करत असताना आपण किती रिप्रेझेंटेशन मागावं याचासुद्धा एक ठोकताळा असतो. तो ठोकताळा आपण सगळ्यांनी समजून घेतला पाहिजेत आणि पुढे गेलं पाहिजेत. महत्त्वाचा मुद्दा अजून तिथेच आहे की जर समाजाची प्रतीकं हे फक्त राजकारणी असतील किंवा राजकारण हे जर ॲस्पिरेशन असेल तर समाज विकासाकडे जाणार नाही. याचे असंख्य उदाहरणं आहेत. आपण जैन बांधवांचं उदाहरण घेऊ शकता, मारवाडी बांधवांचं, माहेश्वरी बांधवांचं उदाहरण घेऊ शकता. आपण अजून सिंधी असतील किंवा इतर जे तत्सम व्यापारी कम्युनिटीज आहेत या सगळ्यांचं आपण उदाहरण घेऊ शकता की ते नंबर्समध्ये कमी आहेत. त्यांची खूप छोटी जमात आहे, खूप छोटी जात आहे, पण फक्त अर्थकारणाच्या बळावर ते त्यांचा सगळा प्रभाव समाजावरती पाडू शकतात आणि त्यांच्या समाजाचं स्तर त्यांनी उंचावलेला आहे. आणि तो स्तर उंचवायचा असेल तर त्यांनाही आज कळून चुकलेलं आहे की फक्त व्यवहार करून चालणार नाही. तर त्याचं उदाहरण मी तुम्हाला देतो. जैन समाजाची एक जितो नावाची संघटना आहे आणि ती संघटना जैन समाजासाठी काम करते. जितोनी ज्या पद्धतीने, ज्या स्ट्रॅटेजिकली समाजाचं काम चालू केलं आहे त्या पद्धतीने त्यांचा समाज जशी प्रगती करतो आहे ती खरोखर वाखाणण्याजोगी आहे आणि आपण सगळ्यांनी त्यांचं अनुकरण करायला काहीच हरकत नाही आहे. चांगल्या गोष्टींचं अनुकरण आपण नक्की करावं. आणि त्यांनी आता लेटेस्ट त्यांच्या युवकांना प्रशासनामध्ये जाण्यासाठी सुद्धा त्यांनी मोटिवेट केलेलं आहे की आपण आता प्रशासनाकडे वळावं आणि प्रशासनामध्ये जाऊन त्यांनी त्यांचा प्रशासनामधला टक्का वाढवायचा प्रयत्न केला आहे. मागच्या UPSCच्या परीक्षा असतील
किंवा बाकी इतर सेंट्रल एक्झाम्स असतील त्यामध्ये मात्र त्यांचा टक्का वाढलेला दिसतो आहे. त्याचं कारण कदाचित जितो नावाच्या संघटनेचा किंवा तत्सम काही प्रयत्न झालेले असावेत. तर स्पर्धा परीक्षा हा त्यातला एक भाग आहे. म्हणजे आपण आता दिशेकडे जातो आहे की जर शिक्षणाची दशा ही असेल आणि समाजाला प्रगती करायची असेल तर दिशा काय असली पाहिजेत. तर आपण शिक्षण घेत असताना कुठलं शिक्षण घ्यायचं आणि काय करायचं, स्पर्धा परीक्षा करायच्या की काय करायचं, याच्यावरती मला थोडं बोलायचं आहे. कारण यामध्ये खूप युवक मिसलीड होत आहेत आणि ते मिसलिडिंग जे आहे ते मिसलिडिंग थांबलं पाहिजे. सगळ्यांनी स्पर्धा परीक्षा कराव्या का किंवा काय, असा मुद्दा आता मागच्या तुम्ही 15 दिवस स्पर्धा परीक्षांबद्दल वाचला असेल, ऐकला असेल सगळ्या आपल्या मंडळींकडनं, आणि त्यामुळे बरीच लोक मोटिवेटसुद्धा झाली असतील. पण मित्रांनो, त्याची दुसरी बाजू पण आपण समजून घेतली पाहिजे. ती तेवढी फार पॉझिटिव्ह बाजू आहे असं मला वाटत नाही. तर दुसरी बाजू काय आहे त्याची? दुसरी बाजू ही आहे की स्पर्धा परीक्षा करण्यासाठी जी मुलं येतात त्यापैकी फक्त 15% साधारण मुलं सिरियसली अभ्यास करत असतात. मंच कीपर सरांनी मागच्या त्यांच्या लाईव्हमध्ये सांगितलं आहे की 15% खरोखर आहे त्यांचं अगदी, की सगळी लोक काही सिरियसली अभ्यास करत नाही. म्हणजे 3.5 लाख लोक MPSCला बसतात, याचा अर्थ 3.5 लाख ही आपली स्पर्धा नाही आहे. तर त्यातले फक्त 15-20% म्हणजे 50,000 मुलं साधारणतः सिरियसली अभ्यास करणारे असतात. पण तरीही माझं म्हणणं असं आहे की 50,000 जरी सिरियसली अभ्यास करणारे लोक असतील तरी उरलेले जे 3 लाख लोक आहेत त्यांनी मात्र ह्युमन रिसोर्सेस वाया घालवले आहेत. आणि त्यांनी करू नये असं किंवा प्रयत्न करू नये असा मी नकारात्मक भूमिकेचा बिलकुल नाही, कारण मी स्वतः स्पर्धा परीक्षा आणि ह्या सगळ्या गोष्टी मी केलेल्या आहेत. ह्या सगळ्यामधून मी गेलो. मला कॉम्पिटिशन कमिशनमध्ये सुद्धा डेप्युटी डायरेक्टर पदावर जायची संधी मला लाभली होती, पण तीसुद्धा मी नाकारली, कारण मी आहे त्या ठिकाणी आनंदी होतो. तर स्पर्धा परीक्षा करताना सगळ्यात महत्त्वाचा क्रायटेरिया मी तर असा मानेल की तुम्ही हे सगळं करताना प्लॅन बी वरती काम करावं. प्लॅन बी हा फोकस्ड असावा पहिले. प्लॅन बी जर तुमचा स्ट्रॉंग असेल तर तुम्ही स्पर्धा परीक्षा फार खुलके आणि खूप कॉन्फिडेंटली करू शकता. कारण कदाचित जर तुम्ही त्यामध्ये अपयशी झाला स्पर्धा परीक्षांमध्ये तर तुम्हाला कुशन म्हणून किंवा एक सेकंड ऑप्शन म्हणून तुम्हाला तुमचा प्लॅन बी वर्कआउट झाला पाहिजे. आणि तो प्लॅन बी वर्कआउट जर होत नसेल तर स्पर्धा परीक्षांकडे तुम्ही जाताना खूप मोठी रिस्क घेऊन जात आहे. आणि बरीच मंडळी आज मात्र याच्यामध्ये अडकलेली आहेत, ह्या सगळ्या द्विधेमध्ये अडकलेली आहेत, कारण त्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे करण्यासारखं काही नाही आहे. स्पर्धा परीक्षा ही एक खूप मोठं अशी एक सिस्टीम तयार झालेली आहे की ज्यामध्ये सगळं बहुजन मंडळींचं शोषण होतं आहे. त्यामध्ये स्पर्धा परीक्षेच्या क्लासेसवरती तुम्हाला मोटिवेट केलं जातं, मुलांना दाखवलं जातं, त्यांना मोठी मोठी स्वप्न दिली जातात. हरकत नाही, मला वाटतं स्वप्न दाखवावीत, स्वप्न साकार पण होतील काही लोकांची आणि शक्यही आहे. पण हे सगळं करताना तुम्ही स्वतःचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य धोक्यात जाणार नाही ह्याची पण काळजी घेणं गरजेचं आहे. तुम्ही डिप्रेशनकडे जाण्याची शक्यता जी दिसते मला, मी पुण्यात राहतो, पुण्यातल्या बऱ्याच स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांच्या संपर्कात आहे. मी स्वतः बऱ्याच लोकांना मोटिवेट पण केलं आहे आणि त्यातली काही लोक आज IAS IPS पदावर आहेत. पण आज मी जेव्हा विचार करतो तेव्हा मला मात्र त्याकडे जो कोणी माझ्याकडे स्पर्धा परीक्षेच्या गायडन्ससाठी मार्गदर्शनासाठी येतो मी त्यांना एक सांगतो की प्लॅन बी महत्त्वाचा आहे. तुम्ही पहिले प्लॅन बी काय आहे तुमच्याकडे तो सिक्युअर करा आणि हे करत असताना स्पर्धा परीक्षेची तयारी करा. फुल टाईम स्पर्धा परीक्षेची तयारी करणं हा थोडाही व्यावहारिक दृष्टिकोन नाही. तर व्यावहारिक दृष्टिकोन त्याचा हा आहे की आपण हे सगळं करत असताना मात्र प्लॅन बीचा विचार करावा आणि काम करत करत आपल्या ह्या सगळ्या गोष्टी कराव्यात, स्पर्धा परीक्षा कराव्यात. आणि बरीच लोक आहेत आता माझ्या ओळखीतली जवळपास बहुतेक मंडळी ही काम करत असताना शिकलेली आहेत. मंच कीपर सर तुम्ही सगळ्यांनी ऐकलेत. मंच कीपर सर हे मुंबईला आमच्यासोबत अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते आणि ते प्राध्यापक असताना ही सगळी तयारी करत होते. किरण गीते साहेब आहेत, ते सुद्धा त्रिपुरा केडरला IAS आहेत आणि त्यांनीसुद्धा महिंद्रामध्ये काम केलेलं आहे. ते काम करत असताना तयारी करायचे. त्यानंतर अभिजित बांगर आहे किंवा तुकाराम मुंडे साहेब आहेत, आमचे मित्र तुकाराम मुंडे साहेब हे सुद्धा राज्यशास्त्राचे प्राध्यापक होते. तर हे सर्व मंडळी काम करत असताना शिकायची आणि काहीतरी प्लॅन बी घेऊन हे पुढे आलेली होती आणि त्यामुळे ते करू शकत होते. तर मित्रांनो, ही दिशा ठरवताना स्पर्धा परीक्षा जरूर करा, पण स्पर्धा परीक्षा करताना प्लॅन बी वर्कआउट करा. अजून महत्त्वाच्या प्रश्नांकडे मला वळायचं आहे. वेळ कमी असल्यामुळे मी थोडं स्पर्धा परीक्षा मुद्दा बाजूला ठेवतो, कारण तो आजच्या ह्या लाईव्हचा विषय नाही आहे. पण मला हे सांगणं गरजेचं होतं कारण बरीच मंडळी त्यामध्ये अडकलेली आहे. कदाचित मी नंतर कधीतरी एकदा त्यावर बोलेल.
सेपरेटली. हे आता दुसरा विषय आहे की शैक्षणिक मागासले पण आहे. शैक्षणिक जी काही दशा आहे ती बदलायची असेल आणि खरं तर माझं असं ठाम मत आहे की समाजाचा विकास म्हणजे फक्त सामाजिक विकास नसतो. समाजाचा संपूर्ण विकास हा अर्थकारणावरती डिपेंडंट आहे. जोपर्यंत समाजाचं अर्थकारण बदलत नाही तोपर्यंत समाजाची प्रगती होणार नाही. मग कुणी काही भाषणांद्वारे कुठल्याही राजकीय व्यक्तीने काहीही तुम्हाला सांगितलं तर ते फक्त भाषणापुरतं मर्यादित राहील, त्यापेक्षा वेगळं काही नाही. जर समाज बदलायचा असेल तर समाजाचं अर्थकारण बदलावं लागेल. म्हणजेच काय तर समाजामध्ये उत्पन्नाचे स्रोत तयार करावे लागतील. संपूर्ण समाजासाठी बोलतोय मी, बहुजन समाजासाठी. म्हणजे उत्पन्नाचे स्रोत कसे निर्माण करायचे त्याचा मूळ गाभा आहे शिक्षण. शिक्षणातून तुम्ही रोजगाराकडे जायचे. रोजगार, मग कोणता रोजगार? मग रोजगाराच्या नावावर जी आपली फसवणूक होते तो एक भाग, की आपल्याला आतापर्यंत असं भासवलं गेलं की सरकारी नोकऱ्याच फक्त नोकऱ्या आहेत, बाकी सगळ्या नोकऱ्या नाही आहेत. मित्रांनो, काळ बदललेला आहे. आपल्या सगळ्यांना आता बदलावं लागेल. फक्त 5% नोकऱ्या सरकारी नोकऱ्या आहेत. 95% नोकऱ्या ह्या प्रायव्हेट सेक्टरमधल्या आहे, खाजगी क्षेत्रामधल्या नोकऱ्या आहेत. त्यामुळे आपल्याला आता खाजगी क्षेत्राकडे वळलं पाहिजेत, तरच आपला विकास होऊ शकेल. त्यामुळे 5%साठी काही लोक, राजकीय लोक याचा फायदा घेऊ इच्छितात की आपण आंदोलन करू, आपण 2%च्या रिझर्वेशनपेक्षा आपण 7% रिझर्वेशन घेऊ, 5% घेऊ, वगैरे वगैरे, आपण 6% लोक आहोत, वगैरे वगैरे. ते सगळे होईल न होईल, मी त्याच्या विरोधात पण नाही आणि समर्थनात पण नाही. ते त्यांनी जरूर करावं. पण मित्रांनो, मुळात हा प्रश्न आहे की रिझर्वेशननी प्रश्न सुटणार आहे का? मराठा समाजाचा, मराठा रिझर्वेशनचा जो मुद्दा आहे त्याचा बहुतांश जो अभ्यास आहे तो गोखले अर्थशास्त्र संस्थेने केला. त्यामुळे मला तो अभ्यास संपूर्ण माहिती आहे. मराठा समाजाचं शैक्षणिक आणि आर्थिक मागासले पण त्यातून सिद्ध पण झालेलं आहे. आणि ते शैक्षणिक आणि आर्थिक मागासले पण सिद्ध झाले, आज रिझर्वेशनही मिळाले आणि ते टिकेलही कदाचित. पण तेवढ्याने प्रश्न सुटणार आहे का बहुजनांचा, असा माझा प्रश्न आहे. की तेवढ्या रिझर्वेशनवरती काही लोक, 100 लोकांना, 200 लोकांना, मे बी 1000 लोकांना सरकारी नोकऱ्या मिळतील, 10,000 लोकांना सरकारी नोकऱ्या मिळतील, पण तेवढेच युवक आहेत काय? त्याच्यापेक्षा वेगळी लोकं पण आहेत, त्यापेक्षा जास्त लोक आहेत. आणि त्यामुळे संपूर्ण बहुजन समाजाने आता याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. प्रायव्हेट सेक्टरकडे वळा. प्रायव्हेट सेक्टरकडे तुम्ही जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत समाजाचा आर्थिक पाया मजबूत होणार नाही. म्हणजे नोकऱ्या करायचं असेल तर, नोकरी हा जर तुमचा पर्याय असेल तर. आणि नोकरी व्यतिरिक्त पर्याय काय काय आहेत ते आपण बघूया. नोकरी व्यतिरिक्त मला असं वाटतं व्यवसायाकडे सुद्धा वळणं गरजेचं आहे. आता मध्यंतरीच्या काळामध्ये मी लॉकडाऊनच्या काळात गावी होतो जवळपास 2.5-3 महिने. त्या काळात मी बऱ्याच शेतकऱ्यांच्या, प्रयोगशील शेतकऱ्यांच्या, त्यांनी शेतामध्ये प्रयोग केलेत, अशा सगळ्या लोकांच्या भेटी घेतल्यात. त्यामध्ये भास्कर पडूळ म्हणून आमचे मित्र आहेत जालन्याचे, त्या अंतरवाल्याचे. त्यांनी सीताफळावरती आणि मोसंबीवरती बरेच प्रयोग केलेले आहेत. नाथराव कराड आहेत किंवा बंगाले साहेब, कैलास बंगाळे आहेत देऊळगाव राजाचे. असे बरीच लोक आहेत की ज्यांनी प्रयोग करून शेतीवरून त्यांनी दाखवून दिले की तो जो सन्मान, पैसा जो काही समाजामध्ये पाहिजे तो त्यांना प्रयोगशील शेतीतून मिळू शकतो. पारंपरिक शेतीतून मिळणार नाही. पारंपरिक शेतीची दशा फार वाईट आहे. संपूर्ण पारंपरिक शेती ही ॲक्च्युली तोट्याची शेती आहे असं म्हणायला मला काहीच वाटणार नाही, कारण मी त्या विषयाचा अभ्यासक आहे. त्यामुळे मला माहिती आहे शेतकरी आत्महत्या होण्याचं मुख्य कारण तेच आहे. तर ही तोट्याची शेती आहे. पण ही तोट्याची शेती नफ्याची करता येऊ शकते याची असंख्य उदाहरणं आणि असंख्य एक्झाम्पल्स आपल्याला मिळतील. ते आपण जरूर बघावे, त्याचा अभ्यास करावा. त्यासाठी वेगवेगळ्या गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत, गव्हर्नमेंटच्या योजना आहेत. मी काही मुलांना, म्हणजे हा दुर्दैवाचा भाग आहे की आपण MSc, BSc ॲग्री, MSc ॲग्री होऊनसुद्धा आपल्याला नोकरीच्या शोधात आपण भटकत असतो आणि नोकरी कधी मिळेल याचा शोध घेत असतो. पण मित्रांनो, नोकरी मिळेल. तुम्ही BSc ॲग्री, MSc ॲग्री झाल्यानंतर बरेच व्यवसाय स्वतः करू शकता, शेती करू शकता. त्यामध्ये मुख्यत्वे मी एक प्रयोग करायचा ठरवला होता. तो प्रयोग असा की ॲग्री क्लिनिक आणि ॲग्री बिझनेस नावाचा एक कॉन्सेप्ट ॲग्रिकल्चर मिनिस्ट्रीने आणला होता. आणि त्यासाठी 10 लाखापासून ते 25 लाखापर्यंत लोन अवेलेबल आहेत. जर तुम्ही 10 लोक एकत्र येऊन जर ॲग्री क्लिनिक काढणार असाल तर 1 कोटीपर्यंतचं लोन आहे. बऱ्याच अशा स्कीम्स आहेत की ज्यामध्ये तुम्हाला लोन मिळू शकतात, ज्यामध्ये वसंतराव नाईक भटके विमुक्त महामंडळ आहे किंवा मुद्रा बँक आहे किंवा इतर बरेच स्कीम्स आहेत. ह्या सगळ्या स्कीम्समध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीसाठी, व्यवसायासाठी लोन मिळू शकतं. व्यवसाय करताना व्यावसायिकता काय असायला पाहिजे, उद्योजकता काय असायला पाहिजे, यावरती वेगळं एक सदर आपल्याला घेता येईल.
परंतु तो एक मार्ग समाजाच्या विथानासाठी, बहुजनांच्या विकासासाठी आपल्याला घेता येऊ शकतो आणि तो करणे गरजेचं आहे. त्या व्यतिरिक्त प्रोफेशनल एज्युकेशनकडे सुद्धा आपण सगळ्यांनी वळलं पाहिजे. त्यामध्ये चार्टर्ड अकाउंटंट असतील, डॉक्टर्स असतील, इंजिनियर्स असतील किंवा इतर जे प्रोफेशनल जिथे आपण नाही जाऊ शकत अशा सगळ्या प्रोफेशनल ठिकाणी सुद्धा आपण आता एंट्री करणं गरजेचं आहे. बहुजनांनी तिथे सुद्धा जायला पाहिजेच या मताचा मी आहे. आणि आपल्या सगळ्यांना मोटिवेशन मिळावं म्हणून एक उदाहरण मी थोडं विषयांतर करतो, द्यायचं आहे सगळ्यांना. ते उदाहरण आहे इस्रायलचं. जर तुम्हाला वेळ मिळाला तर इस्रायलचा इतिहास नक्की वाचा. इस्रायलबद्दल माझं पर्सनल काय मत आहे मी ते इथे सांगणार नाही, पण मला इस्रायली लोकांचं, त्या ज्यूजचं मला खूप अप्रूप वाटतं. त्याचं कारण असं आहे की 1947ला इस्रायल नावाचा देश अस्तित्वात आला. तोपर्यंत हा देशच नव्हता, हाला भूभाग नव्हता, ज्यू लोकांसाठी कुठलाही देश नव्हता. मग ज्यू लोक हे सगळे संपूर्ण जगातले ज्यू लोक एकत्र आले आणि त्यांनी ठरवलं की जेरुसलेमला, जिथे त्यांचं आध्यात्मिक स्थळ आहे, त्या ठिकाणी आपल्याला एक आपला देश उभा करायचा. आणि त्यासाठी त्यांचा स्ट्रगल सुरू झाला. कित्येक त्यांच्या लढाया झाल्या अरब देशांशी शेजारी, त्यांना त्यामधून खूप संकटातून जावं लागलं. आणि त्यानंतर आज तो देश उभा राहिला आहे. म्हणजे नसलेला देश त्यांनी भूभाग ऑक्युपाय केला आहे आणि त्याच्यानंतर तो देश उभा राहिला आहे. आणि तो उभा राहिल्यानंतर नुसता उभा राहिला नाही, आज जगातली सर्वात सोफिस्टिकेटेड इंटेलिजन्स एजन्सी जर कोणती असेल तर ती इस्रायलची आहे. सगळ्यात चांगली टेक्नॉलॉजी कुठली असेल तर ती सगळी याची आहे, इस्रायलची आहे. आणि इथे मुद्दामून सांगायचं मी जेव्हा शेतीबद्दल बोलत होतो त्यासाठी मला हे उदाहरण सांगायचं होतं की आज बऱ्याच ॲग्रिकल्चरल कमोडिटीजमध्ये इस्रायल हे टॉपचे एक्सपोर्टर आहे जगामध्ये. म्हणजे एवढूसा देश ज्यामध्ये सगळ्याच ऑड कंडिशन आहेत, काही त्यांच्या मनासारखं काहीच नाही आहे. त्यामध्ये न त्यांना पाण्याचं प्रमाण आहे, कुठला भूभाग सदन आहे आपल्यासारखा, किंवा कुठलं तरी क्लायमेटिक त्यांना फेवर आहे, कुठलंही काही नसताना इतक्या ऑड कंडिशनमध्ये त्यांनी त्यांचा देश उभा केला आहे. आणि तो नुसता उभा नाही तर तो एक्सलन्सवरती घेऊन गेलेत. ते उदाहरण आपण सर्वांनी, बहुजनांनी लक्षात ठेवायला पाहिजेत. नुसतं एज्युकेशन घेणं, कुठल्याही उद्देशविरहित एज्युकेशन घेणं, कुठले स्किल्स ॲडॉप्ट न करणं किंवा कुठले टेक्निकल एज्युकेशन न घेणं हे मात्र समाजाला घातक ठरणारं आहे. आणि दुसरा एक मुद्दा मला ह्याच माध्यमातून सांगायचा आहे की सामाजिक माध्यमांमधून आजकाल एक नवी पिढी जन्माला येताना दिसते आणि ती कदाचित त्या विळख्यामध्ये अडकते की काय, असा मला आता भीती वाटायला लागली आहे. आणि हा तुच्छतेचा स्वभाव मात्र वाढत चाललेला आहे. कुणीही चांगलं काही केलं की त्याला तुच्छ लेखायचं, त्याला तो कसा, कुणी अधिकारी झाला असेल तर त्यांनी तो अधिकारी झाला आहे म्हणून फक्त तो काय मोठा हुशार आहे का, असं म्हणणारी सुद्धा लोकं आहेत. पण मित्रांनो, त्याकडे दुर्लक्ष करायचं. आणि विशेष करून अशी जी लोकं आहेत त्यांना मला सांगायचं आहे या निमित्ताने की मित्रांनो, स्वतःच्या कर्मावरती विश्वास ठेवा, स्वतःच्या कर्तृत्वावरती विश्वास ठेवा, कर्तृत्व करून दाखवा आणि त्यानंतर तुम्हालाही लोक मान देतील, सन्मान देतील, बहुमान देतील, काय जे पाहिजे तुम्हाला ते देतील आणि तुम्ही स्वाभिमानाने जगू शकाल. तर हा तुच्छतेचा स्वभाव मात्र आपल्याला ड्रॉप करणं गरजेचं आहे. यामध्ये समाजामध्ये दुही माजत आहे. मला खरोखर नारायण मुंडे सरांचं, माजी आमदार, आमचे मित्र सत्संग मुंडे साहेब यांचे वडील नारायणराव मुंडे साहेब यांचं मला अभिनंदन करायचं आहे. त्यांनी एक मुद्दा मागच्या त्यांच्या लाईव्हमध्ये मांडला की समाजाचे मेळावे घेऊ नका, समाजाचे खरोखर मेळावे घेऊ नका. त्यातून समाज एकत्र जरूर येईल, पण इतर समाजापासून आपण दूर जाऊ. समाज एकत्र आणणं हा उद्देश आजच्या युगात गरजेचा नाही आहे, कारण समाज एकत्रच आहे ऑलरेडी. आता जी संसाधनं उपलब्ध आहेत, समाज माध्यमं आहेत, फोन आहे, सगळं, त्यामुळे समाज एकत्र आहेच आहे. त्यामुळे इतर समाजापासून दूर जायचं नसेल तर आपल्याला ह्या सगळ्या मेळाव्यांचं आणि ह्या सगळ्या देखाव्यांचं सगळं बंद केलं पाहिजेत. त्याशिवाय समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये आपण पुढे जाऊ शकणार नाही. जो प्रयोग मुंडे साहेबांनी केला आहे तो खरोखर सक्सेसफुल प्रयोग राहिला आहे. त्यांनी माधव नावाचा फॉर्म्युला त्यांनी महाराष्ट्रामध्ये इम्प्लिमेंट केला होता. त्याचं त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर त्यांना राजकीय आणि सामाजिक त्याचा लाभ मिळाला. तर आपण कुठल्याही एक्स्ट्रीमिझमकडे जाऊ नये, समाज माध्यमातून काही लिहू नये आणि ज्यामुळे आपल्या नेत्यांना असेल किंवा आपल्या अधिकाऱ्यांना असेल किंवा बहुजनांच्या कुठल्याही नेत्यांना असेल त्रास होईल असं काही वागायला नको. अशी एक समंजस भूमिका घेऊन आपण समाज माध्यमांमध्ये आलं पाहिजेत. अन्यथा आपण ह्या सगळ्या याच्यामध्ये प्रवाहामध्ये एकटे पडू आणि एकटे पडल्यामुळे
कदाचित समाजाचं खूप मोठं न भूतो न भविष्यती एवढं नुकसान झालेलं असेल जे आपल्याला भरून काढता येणार नाही. तर हे सगळ्या समाजाच्या दशा आहेत. आता यामध्ये बरेच प्रश्न आहेत. खरं तर ह्या 40-50 मिनटामध्ये काय काय बोलावं या परिस्थितीमध्ये मी गोंधळलेलो आहे की इतके प्रश्न आहेत आणि इतक्या सगळ्या गोष्टी आहेत. यामध्ये दुसरा एक मुद्दा मला मांडायचा आहे. समाजाच्या वेगवेगळ्या संघटना आता तयार झालेल्या आहेत. मला वाटतं 100पेक्षा जास्त संघटना असतील आणि ह्या प्रत्येक जातीमध्ये आहेत. ह्या सगळ्या संघटना आपल्या आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी जर चालत असतील तर त्यामुळे समाजाचं खूप मोठं नुकसान आपण सर्व मिळून करत आहोत. याची सगळ्यांनी दक्षता घ्यायची आहे. काही चांगलं काम करणारे लोकंसुद्धा आहेत. मला वाटतं ह्या सगळ्या चांगलं काम करणाऱ्या लोकांनी एकत्रित येणं गरजेचं आहे आणि हा सगळा एक प्लॅटफॉर्म असावा आणि तो प्लॅटफॉर्म घेऊन आपण समाजाला दिशा देणं गरजेचं आहे. राजकीय मंडळींनी राजकारण जरूर करावं, राजकारण समाजकारण त्यांचं त्यांनी चालू ठेवावं, पण समाजाला वैचारिक आणि आध्यात्मिक आणि इतर सगळ्या भूमिका ज्या आहेत याची जी काही दिशा द्यायची आहे ती मात्र ते देऊ शकतील का याच्यावर मला शंका आहे. ते चांगले राजकारणी असतील कदाचित, पण ते विद्वानच असतील असंही नाही आहे. त्यामुळे मला एक त्या निमित्ताने एक ह्या प्लॅटफॉर्मवर बोलायचं आहे की समाजातले सगळ्या बहुजन समाजातले सगळ्या समाजांनी हे पाळावं कदाचित की त्यातील जे काही उच्च शिक्षित आणि इंटेलेक्च्युअल क्लास आहे त्यांनी एकत्र येऊन समाजाला वेळोवेळी इव्हॅल्युएशन करून दिशा देणं गरजेचं आहे की काय केलं पाहिजे. पेरियडिकली त्याचं असेसमेंट झालं पाहिजे की नेमकं आता काय केलं पाहिजे, प्रश्न काय आहे. आता हे कदाचित 100 नाही 70-80 वर्षापासून भगवान बाबांनी हॉस्टेल बांधले किंवा मुलं शिकवायचं सांगितलं, हा पाया रचलेला आहे आणि तो असताना आज आपण परत भरकटत जातो आहे का काय. आणि जसं मी मगाशी म्हटलं की सिम्बॉल्स खूप महत्त्वाचे आहेत. राजकारणी जर आपले सिम्बॉल असतील तर आपला फार विकास होणार नाही आहे. त्यामुळे आपल्याला वेळोवेळी समाजाच्या पुढे वेगवेगळ्या क्षेत्रातली जे काही प्रगल्भ लोक आहेत ती घेऊन जायला पाहिजेत. दुर्दैवाने तसं होताना दिसत नाही. मी बऱ्याच समाजाच्या कार्यक्रमांमध्ये मी उपस्थिती लावली आणि उपस्थित लावल्यानंतर लक्षात आलं की अगदी तुम्ही पंचायत समिती सदस्य असाल, जिल्हा परिषद सदस्य असाल, आमदार असाल, तुम्हाला तिथे किंवा तुम्ही काही नसाल, फक्त राजकीय व्यक्ती असाल तरी तुम्हाला स्टेजवर तुम्हाला जागा आहे. पण तुम्ही नामांकित संस्थेमध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक असू द्या, म्हणजे मी माझ्यासाठी म्हणतो आहे का तुम्ही अजून कुठल्या चांगले चार्टर्ड अकाउंटंट असू द्या किंवा कुणीही असू द्या, तुम्हाला समाजामध्ये मान नाही आहे. दुर्दैवाने जेव्हा आपण हे सगळं दाखवू की ह्या सगळ्या लोकांना मान मिळतो आणि ही सगळी लोकं ही सर्व मंडळी जर स्टेजवर दिसली तर स्टेजच्या खाली असलेली जी काही तरुण मंडळी असेल त्यांना ते मोटिवेशन, ते ॲस्पिरेशन खूप महत्त्वाचं वाटेल आणि कदाचित त्यांना ते व्हावंसं वाटेल. तर काय व्हायचं आहे हे दाखवावं लागेल, सांगून उपयोग नाही. आणि ते दाखवण्यासाठी त्या स्टेजेसवरती, त्या प्लॅटफॉर्म्सवरती आपल्याला समाजातल्या उच्च शिक्षित लोकांना आणलं पाहिजेत आणि ते उद्योगपतींना आणलं पाहिजेत, उद्योजकांना आणलं पाहिजेत. नवोदित उद्योजक नवीन तयार होत आहेत, नवी एक पिढी तयार होते. ह्या सगळ्यांना आपण मान दिलं पाहिजेत आणि त्यानंतरच मात्र आपण हे सगळं करू शकतो. त्यामुळे मी एक संकल्पना मागच्या काही दिवसात राबवली आहे. त्यामध्ये 25-30 लोक जोडले गेले. त्यामध्ये सगळे IAS अधिकारी, IPS अधिकारी, बरीच मंडळी आहेत, सामाजिक क्षेत्रातले वकील आहेत, बऱ्याच क्षेत्रामधून लोक आहेत की एक सामूहिक एक थिंक टँक ज्याला म्हणता येईल किंवा काय म्हणता येईल त्याला, थॉट लीडर्सची एक संकल्पना मी मांडली आणि तो थॉट लीडर हा वेळोवेळी समाजाला वेगवेगळ्या माध्यमातून हे देईल, मेसेजेस देत राहील आणि ते आपण सगळ्यांनी फॉलो करावेत. आणि तो इतरांवरती खरं म्हणजे राजकीय मंडळींनी याला निगेटिव्हली घ्यायची काहीच गरज नाही आहे. कारण तुमचं जे चालू आहे त्यामध्ये आम्ही कुठलेही ढवळाढवळ करणार नाही, राजकीय व्यवस्थेमध्ये ढवळाढवळ करणार नाही की समाज कोणत्या साईडला आहे, कोणाच्या मागे आहे, कोण ह्या. कारण समाज ही काही कोणाची वैयक्तिक मालमत्ता नाही आहे किंवा कुणी त्याला तसे मानू नये. आणि जर समाज म्हणून तुम्हाला खरंच समाजाची जर हे असेल, कळवळा असेल, समाजाचा विकास करायचा असेल तर मी ज्या काही गोष्टी बोललो ह्या कदाचित मी याच्या व्यतिरिक्त मी कधीही ह्या सगळ्या गोष्टी डिस्कस करायला आणि त्याच्यावर काम करायला तयार आहे, उपलब्ध आहे. कुठल्याही मंडळींनी मला विचारलं तर मी नक्कीच सांगेल आणि त्यावर बोलेल. त्यामुळे मिसलीड करणारे गोष्टी मला वाटतं समाजातल्या मंडळींनी करू नये. आरक्षणाचे मुद्दे, सर्व समाज जर आरक्षण मागत गेले तर किती लोकांना आरक्षण मिळेल आणि त्या आरक्षणाचं काय होईल आणि ते आरक्षण किती जागेसाठी, तर 5% जागेसाठी आपण आरक्षण मागतो आहे. कशासाठी मागायचं ते आरक्षण? त्यापेक्षा 95% फोकस जर आपण केला तर समाज जास्त चांगल्या प्रकारे काम करू पुढे जाऊ शकेल. ही झाली शैक्षणिक आणि सामाजिक परिस्थिती. आता मला मुख्य मुद्द्याकडे वळायचं आहे, तो म्हणजे उद्योजकता विकास. मी
केळकर समितीचं काम करत असताना जालन्याला तुकाराम मुंडे साहेब कलेक्टर होते, त्यावेळेला त्यांनी एक एंटरप्रेन्योर डेव्हलपमेंट मिशन नावाची एक गोष्ट त्यांनी चालवली होती. ती मी प्रत्यक्ष बघितली. आंबड वगैरे त्या तालुक्यांमधून ते इकडे भोकरदन, जाफराबाद या तालुक्यांमध्ये त्यांनी बऱ्याच युवकांना एकत्र केलं, त्यांना ट्रेनिंग दिलं. आणि नुसतं ट्रेनिंग नाही तर ते त्यांना लोन मिळेपर्यंत, त्यांचे व्यवसाय सुरू होईपर्यंत त्यांना त्यांचा फॉलोअप घेतला. आणि मला वाटतं 200-300 लोकांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला होता. त्या छोट्याशा कॉन्सेप्टमधून ती मूळ कॉन्सेप्ट जी होती ती माजी पंतप्रधान माननीय मनमोहन सिंग यांची होती, एंटरप्रेन्योर डेव्हलपमेंट मिशन नावाची, EDM नावाची. आता तो एंटरप्रेन्योर डेव्हलपमेंट प्रोग्राम झाला आहे. आता ह्यातून असे प्रोग्राम आत्ताच्या सरकारचे सुद्धा आहेत. त्यामध्ये स्किल डेव्हलपमेंट मिशन नावाची जी काही एक महत्त्वाची योजना सुरू केली होती सरकारने, त्या योजनेचा फार असा खरं तर हे झाला नाही. म्हणजे ती ज्या पद्धतीने पुढे जायला पाहिजे होती त्या पद्धतीने ती पुढे झाली नाही. कारण त्याचा आउटकम जर तुम्ही बघाल तर इट इज ऑलमोस्ट 20%, लेस दॅन 20%. म्हणजे 20%च लोकांपर्यंत, टार्गेटेड जितके होते त्यापेक्षा 20% लोकांपर्यंत ती योजना पोहोचली. आणि त्याचं कारणं वेगवेगळी असू शकतील, तो आजचा मुद्दा नाही आहे. पण आपल्याला उद्योजकतेकडे आता वळलं पाहिजेत. आणि शेतीसुद्धा व्यवसाय म्हणून आता करायला आपण बघितलं पाहिजे. ती सुद्धा एक उद्योजकता आहे. शेतीकडे जर आपण उद्योजकतेच्या नजरेतून बघितलं तर शेती ही नफ्याची होऊ शकते. अगदी अल्पशिक्षित किंवा अर्धशिक्षित लोकंसुद्धा व्यवस्थित शेती करून त्यांचा उदरनिर्वाह खूप चांगल्या पद्धतीने करत आहेत. आणि भविष्याकडे जर तुम्हाला बघायचं असेल, कारण मी जसं म्हटलं की इतिहास आपण बदलू शकत नाही, पण भविष्य आपण जरूर बदलू शकतो. आणि ते जर बदलायचं असेल तर आपण इतर समाजाकडे बघायला पाहिजेत आणि वैश्विक विचार करायला पाहिजेत, ग्लोबल व्हायला पाहिजेत. आता ग्लोबल होणं म्हणजे काय, अमेरिकेला जाणं, न्यूझीलंडला जाणं किंवा ऑस्ट्रेलियाला जाणं म्हणजे ग्लोबल होणे नाही. तर आपल्याला मार्केटबद्दलची ग्लोबल माहिती असणं गरजेचं आहे, की आपण कुठली वस्तू निर्माण केली तर ती कुठे विकली जाईल, कोणत्या मार्केटमध्ये काय असेल, त्याची टेक्निकॅलिटी काय, एक्सपोर्टसाठी काय लागणार आहे, इम्पोर्टसाठी काय आपण केलं पाहिजे, रॉ मटेरियल कुठे मिळेल, ह्या सगळ्या गोष्टीचं टेक्निकल नॉलेज आपण घेऊ शकता. आजच्या ह्या समाज माध्यमांच्या युगामध्ये सगळ्यांना हे नॉलेज फ्रीमध्ये उपलब्ध आहे आणि ते आपण करायला पाहिजेत. मित्रांनो, भावनिकता ही कुटुंबापुरती मर्यादित असते. आपण भावनिक जरूर असावं कुटुंबासाठी, समाजासाठी, भोजनांसाठी, तुम्हाला ज्याच्यासाठी वाटेल त्यासाठी. परंतु हे मला अगदी ठोकपणे सांगायचं आहे की मार्केटला, म्हणजे ह्या व्यवहाराला कुठलाही इमोशनल बॅकग्राऊंड नसतो, इमोशन नसते. तो इमोशनलेस असतो. त्याला फक्त डिमांड आणि सप्लाय कळतं. मार्केटला इमोशन नसते. जर मार्केटला इमोशन नसेल तर आपल्याला इमोशनल होऊन व्यवहार करता येणार नाही, व्यापार करता येणार नाही. त्यामुळे तुम्हाला प्रॅक्टिकल व्हावं लागेल आणि तीच दिशा आहे समाजाची. जर तुम्हाला मार्केट ओळखता आलं, आणि त्यासाठी जरूर आम्ही सर्व तुमच्यासोबत आहोत, आम्ही संपूर्ण मार्गदर्शन करायला तयार आहोत. आणि हे मार्गदर्शन करण्यासाठी मी छोटे छोटे प्रयोग ऑलरेडी आमच्या भागामध्ये, सिंदखेडराजा तालुक्यामध्ये, देऊळगाव राजा तालुक्यामध्ये करायचा एक प्लॅन मी केला आहे. ऑलरेडी काही कृषी पदविका झालेले किंवा पदवीधर असलेले बऱ्याच लोकांना मी आता एकत्र करतो आहे. त्यावर डेअरीसारख्या किंवा इतर जे काही अलाइड ॲक्टिव्हिटीज असतील, त्यामध्ये गोट फार्मिंग असेल, कुक्कुटपालन असेल, वगैरे वगैरे असे सगळे व्यवसाय करायचा प्रयत्न करतो आहे. पण इथेच आपण थांबावं असं नाही आहे. याच्यापेक्षाही पुढे जाण्याची आपली उमेद आहे आणि ती आपण ॲक्च्युली गेलं पाहिजेत. त्यासाठीच मी ही सगळी उदाहरणं तुम्हाला सांगतो आहे. दुर्दैवाने आत्ता सध्या व्यवसायासाठी फार चांगली परिस्थिती नाही आहे ह्या काही दिवसांमध्ये. पण तुम्हाला निश्चित सांगतो मी, पुढील 2-3 महिन्यानंतर मात्र व्यवसायासाठी खूप चांगल्या संधी उपलब्ध झालेल्या असतील आणि त्या संधीचं आपल्याला सोनं करायला पाहिजेत. कारण आता ह्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर किंवा कोविड-19च्या पार्श्वभूमीवर बराच व्यवहार ठप्प झालेला आहे. बरेच उद्योग हे मोठे मोठे उद्योग हे डबघाईस किंवा आर्थिकदृष्ट्या अरिष्टामध्ये सापडलेले आहेत. तर अशा वेळेला आपण ह्या सगळ्याकडे वळणं गरजेचं आहे आणि वळू शकतो. त्यासाठी आता सगळी संसाधनं उपलब्ध आहेत. तर उद्योजकता हा मुद्दा मला वाटतं ह्या सगळ्याचा कोर असावा. कारण सरकारी आपण फार काळ पुढे जाऊ शकणार नाही आणि समाजाचा सामाजिक, आर्थिक आणि राजकीय प्रवास हा जर अजून गतिशील करायचा असेल तर अर्थकारण हे एकमेव पर्याय आहे. कितीही कोणी काहीही सांगा, सामाजिक विकासाच्या दृष्टीने
पण जोपर्यंत अर्थकारण बदलत नाही तोपर्यंत समाज बदलू शकत नाही. मी स्वतः मानव विकास निर्देशांक तयार करतो, शिकवतो, ह्या सगळ्या गोष्टी मी पाहिल्या आहेत. मानव विकासाच्या 3 महत्त्वाच्या ज्या पातळ्या आहेत, पर कॅपिटा इन्कम किंवा पॉवर्टी ज्याला म्हणतो आपण, त्यानंतर आरोग्य आहे आणि त्याची लाईफ एक्सपेक्टन्सी आणि एज्युकेशन, ह्या 3 डायमेन्शनवरती तो इंडेक्स तयार होतो. ह्या तिन्ही डायमेन्शनचा तुम्ही मुळाशी जर गेला तर तुम्हाला लक्षात येईल की उत्पन्न जर असेल, जर उत्पन्नाचे स्रोत चांगले असतील किंवा कुणाकडे पैसा असेल तर तो एज्युकेशनही घेऊ शकतो, त्याची हेल्थसुद्धा तो चांगली ठेवू शकतो, चांगलं अन्न, चांगलं चांगलं काय म्हणता येईल त्याला, न्यूट्रिशनल अन्न तो घेऊ शकतो आणि त्यानंतर इन्शुरन्स घेऊन तो त्याचं स्वतःचं हेल्थसुद्धा चांगली करू शकतो. त्यामुळे मानव विकास जर करायचा असेल तर त्यासाठी सुद्धा अर्थकारणावर आपल्याला यावंच लागेल आणि अर्थकारण जर आपण बदलू शकलो तरच समाज बदलणार आहे भविष्याच्या काळात. नाहीतर आपण फक्त बोलण्यापुरतं बोलतोय असंच होईल आणि यासाठी मात्र संपूर्ण नेते मंडळींनी असेल किंवा समाजातल्या सगळ्या विद्वानांनी एकत्र येऊन एक दिशा द्यायचं काम करायला पाहिजे. आता ही सगळी दिशा सांगत असताना मला आता कन्क्लूड करावं असं वाटतं, कारण 1 तास झाला आहे. कदाचित मी जास्त बोलतो आहे की काय ह्या सगळ्या विषयावर एकदा मला कॉमेंटमध्ये सांगावं की अजून किती वेळ मी बोलू शकतो. बऱ्याच कमेंट्स आलेल्या आहेत, जवळपास 100 कमेंट्स आहेत. आता मला या कमेंट्सबद्दलही बोलणं गरजेचं आहे. त्यात काही लोकांनी प्रश्न उपस्थित केले असतील कदाचित. संदीप आंधळे साहेब आहेत, ते म्हणत आहेत तमाम बहुजन समाजाला उपयुक्त असे मार्गदर्शन, थँक्यू. नंतर नागेश मुंडे आहेत आमचे धोत्र्याचे मित्र, खूप मोलाचे मार्गदर्शन, थँक्यू. संजय वाघ म्हणत आहेत समाज अज्ञानाने दुःख भोगतो आहे, समाजातील विषमतेची दरी दूर होऊन समाज काळाबरोबर परिवर्तनशील व्हावा, गाव तेथे बहुउद्देशीय समाज हब तयार करण्यात यावी वगैरे वगैरे असं त्यांचं म्हणणं आहे. श्रीरंग आहेत अवचरमल, त्यांनीसुद्धा व्हेरी गुड असं म्हटलं आहे. अनिल कांगणे, पांडुरंग कांगणे यांनी याला प्रतिसाद दिला आहे. आमचे मित्र डॉक्टर सुनील कायदेसुद्धा आहेत, यांनीसुद्धा कॉमेंट केली आहे. बऱ्याच लोकांनी याच्यावरती सगळ्यांची नाव आता घेणं म्हणजे शक्य नाही आहे. उद्धव गवई साहेब आहेत, या सगळ्यांनी. मला वाटतं मी फक्त प्रश्न काय आहेत ते बघतो आणि मग पुढे जातो. कदाचित प्रश्न असतील तर उपस्थित करावे, म्हणजे मला ते प्रश्न घेऊन मला बोलता येईल. मला सर्व प्रश्न काही दिसत नाही आहेत, काही टेक्निकल अडचण असावी कदाचित. आणि जर प्रश्न असतील तर ते रिपोस्ट करावेत जेणेकरून ते मला दिसतील. ओके, आता मला वाटतं वेळ बरीच झालेली आहे. आता आपण कन्क्लुजनपर्यंत येऊया की नेमकं आजच्या या लाईव्हमधून काय आपण साध्य केले आणि काय कुठे जायचं आहे आपल्याला. तर मित्रांनो, शेवटाकडे जाताना मला एक सांगायचं आहे, मनमोहन सिंग हे मोठे अर्थशास्त्री आहेत, देशाचे 2दा पंतप्रधान राहिले. त्यांना एक प्रश्न विचारला होता एका इकॉनॉमिस्टने की तुम्ही एक इकॉनॉमिस्ट म्हणून कोणत्या 3 गोष्टी आहेत की ज्या बदलल्या तर आपण हा देश बदलू शकतो, समाज बदलू शकतो. तर मनमोहन सिंगांचं उत्तर फार इंटरेस्टिंग होतं. ते उत्तर असं होतं, पहिली गोष्ट म्हणजे एज्युकेशन, दुसरी गोष्ट म्हणजे एज्युकेशन आणि तिसरी गोष्ट म्हणजे एज्युकेशन. अशा 3ही गोष्टी त्यांनी एज्युकेशन सांगितल्या. आता याचा अर्थ काय होतो आहे हे आपण सगळ्यांनी विचार करायचा आहे की शिक्षणाशिवाय तुम्हाला काहीही गत्यंतर नाही. जोपर्यंत शिक्षण घरोघरी पोहोचणार नाही, प्रत्येकाच्या जवळ पोहोचणार नाही, तोपर्यंत आपल्याला जगण्याची कलासुद्धा अवगत होणार नाही की नेमकं ह्या गतिमान युगामध्ये कसं जगायचं किंवा काय गोष्टी उपलब्ध आहेत. ह्या सगळ्यासाठी आपल्याला एज्युकेशन कोअर आहे. त्यानंतर मग अर्थार्जनासाठीचं एज्युकेशन असेल किंवा तुमच्या इतर गोष्टींसाठीचं एज्युकेशन असेल, तो हा सगळा मुद्दा आहे. त्यामुळे शिक्षणाची दशा जी आहे ती बदलावी लागेल. आणि मुलींच्या शिक्षणाची मात्र संपूर्ण बहुजन समाजासाठी हा मेसेज मला द्यायचा आहे की मुलींचं शिक्षण जोपर्यंत वाढणार नाही तोपर्यंत तुम्ही जर विकास करण्याच्या गप्पा करत असाल तर मला वाटत नाही कुठलाही विकास होईल. मुलींच्या एज्युकेशनकडे
म्हणजे स्त्रियांच्या एज्युकेशनकडे लक्ष देणं गरजेचं आहे. ते जोपर्यंत वाढणार नाही तोपर्यंत घराघरामध्ये ती शिक्षणाची गंगा वाहणार नाही आणि ती ज्या दिवशी व्हायला लागेल त्यावेळेस निश्चितच संस्कार जो आहे शिक्षणाचा तो बदललेला असेल आणि ही थॉट प्रोसेस बदलायची असेल तर त्याचं एकमेव साधन आहे ते म्हणजे शिक्षण. तर शिक्षणातूनच आपण जग बदलू शकतो, परिस्थिती बदलू शकते. याचं उदाहरण मी स्वतःवरून सांगितलं आहे. असंख्य मित्र आहेत, आज आमचे मंचकीपर आहेत, त्यांचे वडील शेतकरी आहेत, ते आज IPS आहेत किंवा इतर बरीच लोक आहेत. मी उदाहरणं आता मला सगळ्यांची नावं आठवत नाहीत. तुकाराम मुंडे साहेब आहेत, त्यांचेही वडील शेतकरीच होते, ते शेतकरी कुटुंबातूनच आलेले आहेत. असे कित्येक आहेत की ज्यांनी गरिबीतून शिक्षण घेऊन आपला विकास केलेला आहे, समाज बदललेला आहे, स्वतःला बदललेला आहे. कमीत कमी आपण स्वतःला बदलूया म्हणजे समाज ऑटोमॅटिक बदलेल. तर आपण स्वतःला बदलू शकलो तर समाज बदलायला वेळ लागणार नाही. तर सुरुवात ही स्वतःपासून व्हावी ही सदिच्छा आहे. याच्या व्यतिरिक्तही बरेच प्रश्न आहेत. आता ते सगळे घ्यावे की काय, बरीच लोक ऐकत आहेत. आता मी थोडंसं विषयांतर करतो. स्पर्धा परीक्षेबद्दल तर मी बोललोच आहे. कोणतरी स्पर्धा परीक्षांबद्दल विचार मांडलेत. स्पर्धा परीक्षा मुद्दा माझा तसा आवडीचा मुद्दा होता आणि त्यावर वेगळा मी एक सेशन घेईल, त्यावर मी बोलेल आणि त्याची सगळी परिस्थिती सांगेल. आज स्पर्धा परीक्षांमधून खूप मुलं डिप्रेस्ड आहेत, डिप्रेशनमध्ये आहेत, माझ्या जवळची आहेत. यातील अनेक मुलांना मी स्वतः इथल्या पुण्यातील क्लासेससाठी मदत केलेली आहे. त्यांचे क्लासेस फ्रीमध्ये केलेले आहेत. त्यामध्ये कुठल्याही एका समाजाची लोक नाहीत, सगळ्या बहुजन समाजाची लोक आहेत. पण आज मात्र मला कधी कधी त्याचं दुःख होतं आहे की मी त्यांना काही चुकीचा मार्ग दाखवला की काय. कारण त्यातील काही लोक सक्सेसफुल जरूर झालेत पण काही लोकांना मात्र अजूनही सक्सेस मिळालेलं नाही आहे. तर अशा वेळेला मला त्यांच्याकडे बघून ही गोष्ट नक्की सांगावीशी वाटते की प्लॅन बीवर आपण काम करावं. दुसरे एक प्लॅन बी अजून काय असू शकतात. आता नवीन फील्ड आता उदयाला येत आहे, त्यामध्ये इन्शुरन्स ही एक आता नवीन फील्ड उदयाला येते की इन्शुरन्समध्ये सुद्धा खूप भविष्यात काम होणार आहे. त्यामध्ये हेल्थ इन्शुरन्स असेल किंवा इन जनरल लाईफ इन्शुरन्स असेल. इकॉनॉमिक्ससारख्या फील्डमध्ये तर अजूनही बहुजन समाज येत नाही. म्हणजे मी 10 वर्ष झाली इथे शिकवते गोखले इन्स्टिट्यूटमध्ये. तर मी माझ्यासोबत एक 50-60 मुलांना मी आतापर्यंत प्लेस केले, वेगवेगळ्या जातीच्या आणि समाजाच्या लोकांना. इथे सुद्धा अर्थार्जनाचा खूप मोठा मार्ग उपलब्ध आहे. माझा एक विद्यार्थी आकाश डोयफोडे हा मूळचा देऊळगाव राजाचा आहे. तो खरं तर इंजिनियर आहे. त्यानंतर त्यांनी MSCची पदवी आमच्याकडे घेतली. त्यानंतर त्यांनी बिग डेटामध्ये काम केलं. आज तो 20 ते 25 लाख रुपयाचं पॅकेज घेतो आहे. म्हणजे त्याला आज 25-26 वर्षात त्याला 25 लाखाचं पॅकेज मिळू शकतं. अशाही कोर्सेसबद्दल आपण माहिती घ्यायला पाहिजेत आणि इथपर्यंत समाजातील लोकांनी पोहोचायला पाहिजेत. यावर्षी गोखले इन्स्टिट्यूटने एक नवीन कोर्स आम्ही डिझाईन केला आहे. त्यामध्ये MA इकॉनॉमिक्स हा एक कोर्स आम्ही स्टार्ट केला आहे आणि तो बायलिंग्युअल असणार आहे. कारण बऱ्याच ग्रामीण भागातील मुलांना इंग्रजीचा प्रश्न असतो. मग आम्ही त्यांना अगदी पहिल्या सेमिस्टरमध्ये इंग्रजी, गणित हे बेसिक विषय सगळे शिकवणार आहोत आणि तो बायलिंग्युअल असल्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्ससुद्धा त्यामध्ये वाढणार आहे. तर तो कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी हा कोर्स आपण सुरू केला आहे. अजूनही त्याचे फॉर्म्स ओपन आहेत. मला वाटतं काही दिवस पुढचे एक आठवडाभर ज्यांना कुणाला MA इकॉनॉमिक्स करण्याची इच्छा असेल त्यांनी जरूर गोखले इन्स्टिट्यूटच्या वेबसाईटवरून फॉर्म भरावा. आणि कुठलंही या संबंधीचं मार्गदर्शन माझ्याकडनं पाहिजे असेल तर मी सगळ्यांना फोनवर बोलू शकणार नाही, पण मेसेजद्वारे किंवा फेसबुकच्या मेसेंजरद्वारे मी आपल्याशी संपर्कात जरूर राहील. ईमेलद्वारे जास्त व्यवस्थित संपर्कात राहील. ईमेलला मी उत्तरही देऊ शकेल. त्यानंतर अजून कुठल्या संधी उपलब्ध आहेत आणि अजून काय विचार आपण समाजाला दिशा देण्यासाठी करायला पाहिजे यावर सुद्धा मला बोलायचं आहे. त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो आहे ऊसतोड कामगारांचं अर्थकारण. आता ऊसतोड कामगार आमच्याकडे हे सगळं संदर्भासहित सांगतो आहे, म्हणजे यामध्ये इमॅजिनेशन काही नाही आहे. आमच्या इन्स्टिट्यूटने आमचे कलिग आहेत प्राध्यापक डॉक्टर प्रशांत बनसोडे यांनी ऊसतोड कामगारांविषयी एक सर्वे केला होता आणि त्या सर्वेमध्ये जे काही रिझल्ट्स आले ते मी तुमच्याशी शेअर करतो. ते रिझल्ट्स असे होते की 33 ते 35% जे काही ऊसतोडणी कामगार आहेत ते वंजारी आहेत. त्यानंतर एक 27-28% मे बी 30च्या आसपास किंवा त्यापेक्षा थोडे कमी असतील करायचे, मला एक्झॅक्ट फिगर आठवत नाही. 2 नंबरला बंजारा आहेत आणि 3 नंबरला कुणबी मराठा समाज आहे.
म्हणजे आपण यावरून एक लक्षात घेऊ शकता की हा संपूर्ण बहुजन समाज हा एक जिन्सी आहे त्या अर्थाने. म्हणजे ऊसतोड कामगार, त्यात अजून एक कॉमन धागा असा आहे की बहुतेक सगळे ऊसतोड कामगार हे बीड जिल्ह्यातले आहेत. ह्याच्यावरती खूप मोठा अर्थकारणाचा डोलारा उभा आहे, ही कारखानदारी उभी आहे. आणि ह्या कारखानदारीच्या मुळाशी मात्र हा जो वर्ग आहे ऊसतोड कामगार आहे याचं शोषण होतं आहे आणि हा शोषित आहे त्या सगळ्या व्यवस्थेचा. त्याचे उदाहरणं मी तुम्हाला सांगितलेत. यामध्ये बरीच अशी मंडळी आहे, त्या संशोधनाचं जे काही क्रक्स ते सांगतो की बऱ्याच लोकांना ऊसतोडीच्या शेवटी फार कमी पैसे त्यांना मिळतात. म्हणजे कदाचित त्यांनी उचल घेतलेली असते, त्यामुळे त्यांनी ऑलरेडी बैलजोडी घेतलेली असते किंवा कुठेतरी विहीर खोदलेली असते, एखादं गुंठाभर जमीन घेतलेली असते आणि हे सगळ्या कर्जात तो अडकलेला असतो आणि मुकडदम करून तो म्हणजे जो काही मुकादम किंवा मुकडदम जो काय असतो त्याकडनं ॲडव्हान्समध्ये पैसे घेऊन हे सगळं अर्थकारण करतात. आणि म्हणजे दरवर्षी मागच्या वर्षीचे पैसे फेडण्यासाठी ऊसतोड करायची असा त्यांचा तो क्रम चालू असतो. हे सगळं अर्थकारण आहे. यासाठी साखरशाळा वगैरे वगैरे अशा काही बरेच प्रयोग झालेले आहेत, पण ते सगळे तोकडे आहेत. आता ह्याचं भविष्य अजून ठरायचं आहे, कारण हा मुद्दा मला कसा ॲड्रेस करायचा आहे खरं तर अभ्यासाचा मुद्दा आहे. कारण ज्यावेळेला हे शुगरकेन कटर मशीन्स येतील त्यावेळेला ह्या सगळ्या ऊसतोड कामगारांचं काय होईल किंवा त्यांना पर्यायी व्यवस्था म्हणून काय रोजगार उपलब्ध असतील, हा सगळा मुद्दा असणार आहे. आता एक जनरल गोष्ट बोलायची ती म्हणजे बेरोजगारी आता पुढच्या वर्षभर तरी अजून वाढणार आहे. बेरोजगारीचा दर मात्र जे काही 18 ते 29 या वयोगटातला बेरोजगारीचा दर आहे तो उच्चांकी आहे. आणि या वयोगटातील जो दर आहे तो मला वाटतं 30% आसपास असावा. आता एक्झॅक्ट मला आठवत नाही, पण मागच्या 2 महिन्यापूर्वी मी जेव्हा स्टडी केला होता त्यावेळेला हा दर साधारण 27% होता. तर इतका जर बेरोजगारीचा दर असेल आणि ह्याच्यामुळे कोरोनामुळे मात्र जागतिक महामंदी येण्याचा धोका आपल्यावर संभवतो आहे. आणि या जागतिक महामंदीच्या काळामध्ये आपण काय केलं पाहिजेत किंवा नोकऱ्या कशा मिळतील किंवा काय नोकऱ्या कराव्यात हा खूप मोठा मुद्दा असणार. यामध्ये शासनसुद्धा काय करतं याकडे आपलं लक्ष लागून राहिलं आहे आणि ते आपल्याला बघावं लागेल. पण मित्रांनो, ह्या सगळ्या काळामध्ये ह्या 3 महिन्यात मी एक गोष्ट पाहिली, सगळं बंद होतं पण आमचा शेतकरी मात्र त्याचं सगळं चालू होतं. त्याचं ओखरणी, नांगरणी, पेरणी सगळं काही त्याने केलं. ती एकमेव गोष्ट किंवा एकमेव सेक्टर असं होतं की जे ॲक्टिव्ह होतं ह्या सगळ्याच्यामध्ये. आणि आरोग्य सेक्टर जे काय आरोग्य व्यवस्था आहे ती एक ॲक्टिव्ह होती. त्यामुळे भविष्यात सगळ्यात जास्त रोजगार उपलब्ध करून जर द्यायचा असेल शासनालासुद्धा तर शेतीवरील प्रक्रिया उद्योग आणि त्याच्याशी संबंधित सगळ्या गोष्टी आपल्याला करायला पाहिजेत. मध्ये मी काही आपल्या युवकांशी सुद्धा संवाद साधला होता आणि त्यामध्ये मी असं म्हणालो होतो की फार्मर्स प्रोड्युसर कंपनी नावाचा एक आता पोखराची योजना आहे, त्याच्या अंतर्गत ह्या सगळ्या आपण करता येऊ शकतो. आपण शेतकऱ्यांचा गट स्थापन करू शकतो. त्या गटाला लोन अवेलेबल आहे, सबसिडीवरती मशीन्स अवेलेबल आहेत. बऱ्याच सरकारी योजना आहेत की ज्याचा लाभ आपण घेतला पाहिजे, त्याचं नॉलेज आपण घेतलं पाहिजे. त्यातून आपण स्वतः तर रोजगार निर्माण करतोय स्वतःसाठी, पण आपण इतरांसाठीही रोजगार निर्माण करतोय. आणि मला वाटतं याच्यापेक्षा मोठं समाजकारण नाही आहे. जर तुम्ही इतरांना रोजगार देऊ शकलात तर हे अत्युच्च समाजकारणाचं माध्यम आहे असं माझं ठाम मत आहे. आणि त्यासाठी शेतीवर आधारित प्रक्रिया उद्योग, त्यामध्ये मग फळ उद्योग असेल, फळावर प्रक्रिया करणारा उद्योग असेल, तो त्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. कारण नुसतीच फळबाग लावून किंवा प्रयोगशील शेती करून काही होणार नाही. कारण काही काळ असा असतो की एकाच वेळेला मार्केटमध्ये माल जास्त येतो, सप्लाय जास्त येतो आणि मग भाव गडगडतात. अशा वेळेला शेतकऱ्यांना पर्याय व्यवस्था म्हणून त्यांनी त्या मालाचा प्रक्रिया करणारा किंवा व्हॅल्यू ॲडिशन करण्याची गोष्ट जी आहे तीसुद्धा उपलब्ध असली तर त्यांना त्यांच्या शेतमालाला जास्त चांगला भाव मिळू शकेल आणि ती व्यवस्था उभी करता येऊ शकेल. त्यासाठी शासनाचे बरेच प्रोजेक्ट आता चालू आहेत. स्मार्ट नावाचा एक प्रोजेक्ट, जागतिक बँकेचा जो प्रोजेक्ट आहे तो एक आता येतो आहे. त्यामध्ये सुद्धा आपण विचार करू शकता, त्यावरही आपण काय करता येईल हे बघू शकता. तर अशा सगळ्या संपूर्ण संधी आपल्याला शोधाव्या लागतील. कारण आता शहराकडे तरी कुठल्या संधी उपलब्ध होतील पुढच्या काळात हे मला माहिती नाही. कारण आता याच्यावरती लस कधी उपलब्ध होईल आणि कधी हे संपूर्ण मार्केट ओपन होईल त्या अर्थाने, म्हणजे इन फुल कॅपॅसिटी हे जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत हे जे रिव्हर्स इंजिन आहे ते फॉरवर्ड फिरायला सुरू होणार नाही.
तर हे फॉरवर्ड जागतिक नाणेनिधीचा जो काय अंदाज आहे त्यामध्ये जग हे -5% त्याचा GDPचा ग्रोथ असणार जगाचा. त्यामुळे आपण लक्षात घेऊ शकता की संपूर्ण देश म्हणजे जवळपास 1, 2, 4 उदाहरणं सोडली तर 1%च्या -5% टू +1% अशा बँडमध्ये वाढणार आहेत. त्यामुळे रोजगार म्हणजे बेरोजगारी पर्याय नाही, बेरोजगारी हा मुख्य प्रश्न सर्वच देशांसमोर उभा असणार आहे. तर आपण सर्वांनी या दृष्टीने विचार करायला पाहिजेत की मार्केटमध्ये संधी कुठल्या उपलब्ध आहेत आणि त्या क्षेत्रातील जे काही तज्ज्ञ मंडळी असतील त्यांनी त्याच्याकडे खरं तर त्यांच्याकडे तुम्ही मार्गदर्शन घ्यायला पाहिजेत. मी काही सगळ्याच विषयाचा तज्ज्ञ नसल्यामुळे मी काही टेक्निकल गोष्टी मात्र इथे मांडू शकणार नाही, कारण तो स्पेशालिटीचा विषय आहे. या निमित्ताने संपूर्ण बहुजन समाजाला एक मेसेज मला द्यायचा आहे आणि तो असा आहे की आपण आता विकासाकडे वाटचाल करण्यासाठी मी ज्या गोष्टी ह्या लाईव्हमधून मांडल्यात ह्या सगळ्या गोष्टींचा खूप गांभीर्याने विचार व्हायला पाहिजे आणि तो जर झाला तर मला अश्युरन्स आहे की आपण नक्कीच याच्यावरती मात करू शकू. नाहीतर दुसरा कोणतरी येईल आणि आपला विकास करेल असं काही होणार नाही, किंवा शासन येईल आणि शासन तुम्हाला सर्व काही देईल असंही होणार नाही आहे. त्यामुळे सगळं काही शासनावरती, सरकारवरती आणि त्यांच्यावरती जर तुम्ही विसंबून राहणार असाल तर हे सगळं फुल्स पॅराडाईज आहे असं मी म्हणेल. म्हणजे हे आणि त्यातून आपण लवकर बाहेर यावं. दुसरा एक प्रश्न काही लोकांनी उपस्थित केला आहे किंवा मला अगोदरही फोनवर बोलताना काही लोकांनी सांगितले, राजकीय अस्थिरता जो आहे. मी खरं तर राजकीय बोलणार नाही असंच आज ठरवून आलेलं आहे. त्यामुळे राजकीय अस्थिरता हा विषय मी आज टाळतो आहे. ज्याच्याबद्दल आपल्या सर्वांना माहिती आहे त्याच्यावर बोलायची काहीच गरज नाही आहे. आणि नेमकं समाजाचं काय होतं आहे आणि समाजाची दिशा कुठे चुकते याच्यावरती गरज पडल्यास आपण नक्की नंतर वेगळं काही बोलूया. पण आज मात्र समाजामध्ये संभ्रम जरूर दिसतो आहे राजकीयदृष्ट्यासुद्धा, आणि ते मात्र राजकीय व्यक्तींचा विषय असल्यामुळे त्यांनी याच्यावरती वेळोवेळी मार्गदर्शन करणं गरजेचं आहे आणि ते त्यांनी करावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. एक शेवटचा मुद्दा बोलतो आणि मी थांबतो. आता जे मुख्य मुद्दे आहेत आजच्या युवकांपुढील जे काही प्रश्न आहेत त्यामध्ये बेरोजगारी हा मुख्य प्रश्न जरी असला तरी त्यामुळे येणारं जे काही डिप्रेशन आहे ते खूप जास्त घातक असू शकतं. शाळेतील मुलं असू द्या किंवा कुमारवयीन मुलं असू द्या यांच्या आत्महत्या वाढताना दिसत आहेत. त्यांच्यामध्ये व्यसनाधीनता वाढताना दिसते. आता आमच्याकडे देऊळगाव राजासारख्या शहरामध्ये छोट्याशा अगदी टाऊनमध्ये सुद्धा मुलांची व्यसनाधीनता मी स्वतः पाहिली. मला माझ्या जवळच्या मित्रांनी, नातेवाईकांनी सांगितलं आहे आणि तिथलं चित्र मात्र फार काही पॉझिटिव्ह नाही आहे. तर कष्टकरी आईवडील मुलांना तालुक्याच्या ठिकाणी शिकायला पाठवतात जरूर, पण खरंच आपला मुलगा शाळेत जातो आहे का, कॉलेजला जातो आहे का याच्याकडे थोडं लक्ष देणं गरजेचं आहे. आणि कमीत कमी मुलं ग्रॅज्युएशनला जाईपर्यंत आईवडिलांनी त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजेत आणि आपली पाल्य ही कुठल्याही वेगळ्या वळणाला लागत नाही का याची खात्री आपण करून घेतली पाहिजेत. नाहीतर भविष्यात फार जास्त मोठे संकट आपल्यावर येऊ शकतं. यामध्ये जातीवाद खूप वाढताना दिसला आहे. जातीचे टोळके तयार होताना दिसत आहेत आणि मग ह्या जातीयुद्ध किंवा टोळीयुद्धासारखा प्रकार भविष्यात जन्माला येऊ शकतो, जो ह्या संपूर्ण समाजाच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी मोठा अडथळा आहे. एक गोष्ट मला फार खेदाने बोलावीशी वाटते ती म्हणजे भंपकपणा खूप वाढत चाललेला आहे समाजामध्ये. चिल्लर गोष्टी अगदी त्या मार्केट करायच्या, त्यावरती त्या दाखवायच्या, प्रत्यक्षात त्या गोष्टी नसतात. इतरांचा द्वेष करायचा किंवा कोण एखादा चांगला काम करत असेल तर त्याचे पाय ओढायचे आणि फार वरवरच्या गोष्टींकडे आपण जातो आहे असं मला जाणवलं आहे. गेल्या काही दिवसांमध्ये मी जे पाहिले त्याच्यावरून बोलतो आहे. तर व्यसनाधीनता खूप महत्त्वाचा मुद्दा मला वाटतो आहे. आज मला प्रमाण सांगता येणार नाही कारण कुठलाही अभ्यास माझ्याकडे नाही आहे सध्या, पण खूप मोठ्या प्रमाणावर व्यसनाधीनता वाढलेली आहे आणि ती कदाचित तुमचं आयुर्मानच कमी करेल. तुमचा बौद्धिक विकास तर त्याच्यामुळे खुंटणारच आहे, कारण तो पहिले कुठलीही व्यसनाधीनता ही तुमच्या ब्रेनवर जास्त इम्पॅक्ट करते आणि त्यानंतर तुमच्या बॉडीवर आणि ह्या सगळ्या याच्यावरती त्याचा इम्पॅक्ट होतो. तर तुमची विचार करण्याची क्षमताच मुळात कमी होते. तर त्यासाठी
समाजातील वेगवेगळ्या घटकांनी त्याच्यावर काम करावं आणि मुळात आईवडिलांनी त्याच्यावरती काम करावं, नातेवाईकांनी त्याच्यावरती काम करावं आणि त्यांचा जो स्ट्रेस आहे किंवा त्यांचं जे डिप्रेशन आहे हे घालवण्यासाठी त्यांच्याशी संवाद वाढवावा. जर पाल्यांसोबत जर आपला संवाद बरोबर नसेल तर ते कुठल्याही वळणावर कधीही काहीही मार्गावरती जाऊ शकतात आणि हे आपण सर्वांनी खूप सिरियसली घेतलं पाहिजेत. नंतर आहे शॉर्टकटचा एक मुद्दा मी लिहून ठेवला होता की बऱ्याच लोकांचा ना शॉर्टकटवर फार विश्वास आहे की आपण काहीतरी लॉटरी विकत घेऊ, वरली मटका करू, त्यातून आपल्याला पैसे मिळतील, नाहीतर मग आपण एखादा पत्त्याचा डाव खेळू, त्यातून काहीतरी पैसे मिळतील, आपण लवकर श्रीमंत होऊ, किंवा मग काहीतरी कुणाला तरी फसवू, कुणाचं काहीतरी एखादं मे बी एखादं जुगाड करू आणि त्यातून आपण लवकर श्रीमंत होऊ आणि त्यातून आपण विकास साधू. असं एक साधारण चित्र मला दिसतं आहे की आपला शॉर्टकटकडे जाण्याचा मार्ग जो आहे तो मात्र आपण सर्वांनी मिळून त्याच्यावरती हल्ला केला पाहिजेत. शॉर्टकट कशालाच शॉर्टकट नसतो मित्रांनो. शॉर्टकट असेलही तरी तो टेम्पररी असतो आणि तो तुम्हाला रिव्हर्स परत आणतो त्याच ठिकाणी. शॉर्टकटवरती विश्वास ठेवू नका, कुठलाही अल्पमार्ग अवलंबू नका. असे सगळे मुद्दे मला या अनुषंगाने मांडायचे आहेत. आता खरं तर लाईव्ह असल्यामुळे इथे कुठलं एडिटिंग होत नाही, त्यामुळे आता मी काय बोललो आहे मला माहिती नाही. मी ह्या फ्लोमध्ये जे बोललो आहे त्यातून काही कुणाच्या भावना दुखावल्या असतील किंवा कुणाला काही यातून काही वाटलं असेल तर त्यासाठी मी सर्वांची क्षमा मागू इच्छितो. कदाचित तसं झालं असेल तर. पण माझा उद्देश मुळातच कुणाच्या भावना दुखवणे नाही, पण समाजाचा एक शिक्षक या नात्याने, प्राध्यापक या नात्याने समाजाला दिशा देण्याचं काम, एक नैतिक जबाबदारी माझी आहे आणि ती मी करत राहील. जे मी अविरत करतो आहे, माझ्या संपर्कातील सर्व लोकांना माहिती आहे आणि हेच मी इथून करायचा प्रयत्न केला आहे. आपण सर्वांनी खरं तर 1 सव्वा तास झाला आहे, आता सव्वा तास माझं सगळं म्हणणं ऐकून घेतलं आहे. आपण सर्वांचे खूप खूप आभार. मित्रांनो, दिवस फार चांगले नाही आहेत, फार पॉझिटिव्ह नाही आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण सर्वांनी काळजी घ्या. बाहेर फिरताना ह्या सगळ्या ज्या काही गाईडलाईन्स आहे गव्हर्नमेंटच्या सगळ्या फॉलो करा, कारण शेवटी आपल्या परिवारासाठी आपण सर्व महत्त्वाचे आहात आणि त्यासाठी आपण जबाबदारीने वागावं. आणि ह्या मोठ्या संकटाला कदाचित पुढच्या 2-3 महिन्यात असं एक अंदाज आहे, कारण ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने ह्युमन ट्रायल 3ऱ्या लेवलच्या ह्युमन ट्रायल्स वॅक्सिनच्या चालू केलेल्या आहेत. त्या कदाचित 6 महिन्यात वॅक्सिन येईल, पण तोपर्यंत मात्र आपण सर्वांनी काळजी घ्यायची, आपण सर्वांनी जपायचे. आणि हे सगळं करत असताना कुठलंही डिप्रेशन ठेवून आपण जगू नका. आणि जर असेल तर ते मन मोकळं मित्रांशी बोला आणि इतरांशी बोला. मी सुद्धा उपलब्ध आहे. कुणालाही काही प्रश्न असतील तर आपण माझ्याशी संवाद करू शकता आणि आपल्या याच्यावर प्रश्नांवरती डिस्कस करू शकता. सर्व आयोजकांचे, आपले सर्वांचे आभार मानतो आणि आजचा हा फेसबुक लाईव्ह संपवतो. नमस्कार.